हरे कृष्ण. हरे कृष्ण सर्वांना. आपल्या आजच्या भक्ती हरे सदाचार कृष्ण. क्लासमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता आपण आपला जो आजचा विषय आहे वेदांनी केलेली स्तुती भगवानांची, तर तो आपण अभ्यासणार आहोत. पण त्याआधी आपण गुरुचरणी प्रणाम अर्पण करूया, मंगलाचरण करूया आणि मग आजच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य दिशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. भागवत की जय हो. हरे कृष्ण सर्वांना सादर प्रणाम. आता आपण 36वा जो श्लोक आहे त्याच्यापासून सुरुवात करूया. आपण 10व्या स्कंदातला अध्याय 87 अभ्यास त्याच्यामध्ये वेदाने जी स्तुती केली ती अभ्यासत होतो आपण. भगवानांची जी वेद स्तुती करतात तर ती अभ्यासली आपण 36व्या श्लोकापर्यंत. तर तिथून पुढचे आपण श्लोक आता अभ्यासणार आहोत. हरे कृष्ण. कुमुद माताजी आपण सुरुवात करूया. हरे कृष्ण सादर प्रणाम. हरे कृष्णा. जीवनजी. हरे कृष्ण. सत इदमुत्थितं सदि चेन्नु तर्क हतं व्यभिचरति क्व च मृषान् ततो भययोग व्यवहृतये विकल्प इषतोऽन्ध परस्परं य भ्रमयति भारती त विरुक्त जडान. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. पण आता याचा जो भावार्थ आहे तो समजून घेऊया. हे विश्व जरी सत्य अशा ब्रह्मापासून उत्पन्न झाले आहे तरी ते शाश्वत सत्यच आहे असे म्हणणे युक्त नाही. ते म्हणणे तर्काने खोडून काढता येते, कारण ज्यापासून जे उत्पन्न होते ते त्यासारखेच असते. हा सिद्धांत सर्वथा खरा नाही. त्याला कित्येक अपवाद आहेत आणि कित्येक स्थानी तर उत्पन्न झालेली वस्तू अज्ञानजन्य असल्यामुळे मिथ्या असते. तसेच हे विश्वही सत्य नाही, कारण हे सत्य ब्रह्माचे अधिष्ठान आणि त्यावर झालेला भ्रम या दोहोमुळे भासते आहे. सत्य ब्रह्मावर हा जो विश्वाचा आभास झालेला आहे
तो व्यवहारासाठी इष्ट असला तथापि त्याला अंध परंपरेविना मूळ आधार नाही. हे परमेश्वर, तुमची वेदरूपी वाणी कर्माच्या योगे यांची बुद्धी जड होऊन गेली आहे, अशा शब्दांच्या नानावृत्तींच्या योगे मोह पडते. तर थोडंसं ही वेदांनी केलेली स्तुती आहे बरं का. म्हणजे वेद म्हणजेच भगवान यांचं शब्दावतार आहे बरं का. मग आता वेदांसारखे म्हणजे जे आहेत असे, जे भगवान यांचं साक्षात ते रूप आहे शब्दावतार किंवा ध्वनी अवतार आपण म्हणतो. मग आता आध्यात्मिक जगतात त्यांचं स्थान काय असतं? तर भगवान यांचे म्हणजे यांच्या आध्यात्मिक जगतामध्ये हे सगळे लिव्हिंग बीइंग आहेत. म्हणजे हे सगळे कोण आहेत? चेतन आहेत. आणि म्हणून त्यांनी ही स्तुती केली. हा भाग आपण लक्षात घेऊया आध्यात्मिक स्तरावर. मग त्यामुळे त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे. एक व्यक्तिमत्व आहे. मग त्यानुसार ते काय करतायत तर जी आहे ती स्तुती करतात. मग त्यामुळे त्यांची आता वेद जे आहेत ते म्हणजे काय आहे? भगवानाची वाणी आहे. म्हणजे इतकं शब्द सामर्थ्य, शब्द सौंदर्य वेदांमध्ये आहे सगळ्या पद्धतीचं. मग आता असे जे वेद आहेत ते स्तुती करताना अशा पद्धतीचं उच्च कोटीचं शब्द सामर्थ्य वापरणार की नाही, त्यामुळे हे थोडंसं आपल्याला मी जरी वाचलं तरी ऐकताना सुद्धा अवघड जाऊन समजू येत नसेल तो भावार्थ मी जो वाचला आता, तर बिलकुल आपण काळजी नको करूया. आपण ते सोपं करून समजून घेऊया. तर इथे काय सांगायचंय जी वेदांनी जी काही स्तुती व्यक्त म्हणजे स्तुतीच्या माध्यमातून आपला जो भाव व्यक्त केलाय, तर त्यांना एवढंच सांगायचंय, की हे जे विश्व आहे, म्हणजे हे जे ब्रह्मांड आहे, तर तो आपल्याला एक आभास असतो किंवा भ्रम असतो आणि म्हणजे ते कोणाचा भ्रम आहे, तर 15वा अध्याय सगळ्यांना भगवद्गीतेचा आठवत असेल तर. म्हणजे जे आध्यात्मिक जगत आहे की नाही, तर त्याचं हे कसं आहे प्रतिबिंब असल्यामुळं तो आपला भ्रम असतो. त्याचं हे मिथ्या प्रतिबिंब आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टच काही ज्याच्यापासून जी निर्माण झाली ती त्याच्यासारखीच असेल असं नसतं. म्हणजे त्याला अपवाद पण आहेत असं सांगतात श्रुती आणि त्या असं सांगतात, की अशा उत्पन्न झालेल्या वस्तू अज्ञानजन्य असल्यामुळे ते मिथ्या पण असू शकतात. मग तसंच विश्व पण सत्य नाही म्हणजे काय, की हे जे हा जो मायारूपी म्हणजे हे जे जगत आहे आणि हे जे भौतिक जगत आहे, तर हे कसं आहे तर हे आभास आहे त्या म्हणजे विश्वाचा, की जे कुठलं विश्व? तर जे आध्यात्मिक विश्व आहे, जे आध्यात्मिक जगत आहे. सत्य ब्रह्मावर. सत्य ब्रह्म म्हणजे काय, की जे काही आध्यात्मिक जगत आहे, की जे परमसत्य आहे. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म हा शब्द भगवान यांच्यासाठी सुद्धा वापरतात. तर ह्याच्यावर जो विश्वाचा आभास झालेला आहे, म्हणजे जे आध्यात्मिक जगत आहे थोडक्यात भगवंताचं, तर त्याच्यावर जो काही हा आभास निर्माण झालेला आहे, तर तो आपल्याला व्यवहारासाठी म्हणजे या व्यावहारिक जगतासाठी म्हणजे कुठलं मायाचं जग ह्याच्यासाठी इष्ट आहे. म्हणजे इथे आपण येतो या पृथ्वी तलावर आणि इथे आपण जे आहेत ते आपलं कर्म करत असतो. पण ह्याला अंध परंपराच म्हटले म्हणजे काय की त्याला मूळ आधार असा नाहीये. म्हणून तुमची जी वेदरूपी वाणी आहे म्हणजे काय भगवानांचे जे वेद म्हणजे ती त्यांची वाणी आहे. तर तर ही जी वाणी आहे, की म्हणजे ज्याद्वारे आपल्याला समजू येतं, की शाश्वत जगत कोणतं आहे आणि अशाश्वत जगत कोणतं आहे. पण आपलं काय झालंय, की इथे येऊन ह्या विश्वामध्ये अशा आभासी विश्वामध्ये येऊन आपली बुद्धी जड होऊन गेली म्हणजे काय, की आपण प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बांधलो गेलो. चेतना प्रदूषित झाली. मग जड आपण कशाला म्हणतो, की जे प्रदूषित आहे किंवा जे अशा पद्धतीने जिथे चेतना नाहीये म्हणजे तर त्याला आपण जड म्हणतो. मग अशा म्हणजे आणि मग अशी बद्ध जीवाची अवस्था असते. मग अशा ठिकाणी शब्दांच्या नानावृत्तीच्या योगे मोह पडते. म्हणजे काय, की वेगवेगळे म्हणजे जे आहेत शब्दांच्या असं का म्हटलंय नानावृत्तींच्या योगे, तर आता वेगवेगळ्या पद्धतीनं आपण इंद्रिय विषयांकडे आकर्षित होतो. मग शब्दांच्या नानावृत्ती म्हणजे काय? संभाषणातून आहे, वाचनातून आहे, हो की नाही? त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे संवाद आपण ऐकले किंवा अशा वेगवेगळी माध्यमं आपण म्हणू की जी इंद्रिय विषयांकडे आपल्याला मोहित करतात. तर हे श्रुती आहेत म्हणून त्यांनी शब्दांच्या नानावृत्ती असं म्हटलंय. तर त्यायोगे मोहात पडते म्हणजे थोडक्यात आपण इंद्रिय विषयांकडे वळतो आणि ह्यामुळे हे सगळं घडतं. बुद्धी जड होते म्हणजे काय? जडबुद्धी कोणाला म्हणायचं, की जी दूषित आहे. म्हणजे आपण जास्त भौतिक जगतामध्ये जेव्हा
आसक्त झालेला असतो. मग त्याला जडबुद्धी असं म्हटलंय. जेव्हा आपली बुद्धी जी आहे ती म्हणजे जी आहे ती शुद्ध म्हणजे आपली शुद्धी व्हायला लागते तेव्हा ती बुद्धी सात्विकी बनते आणि मग त्यानुसार म्हणजे पुढे आपली प्रगती होत जाते. म्हणजे बुद्धीची शुद्धी झाल्यानंतर ती विवेकी बनते. म्हणजे काय ते समजून घेऊया, की आपला सूक्ष्म देह आणि स्थूल देह असे दोन्ही असतात जीवात्म्यावर आवरण. मग स्थूल देह जो आहे तो पंचमहातत्वाचा आहे आणि सूक्ष्म देह म्हणजे तिथे 3 घटक आहेत. मन, बुद्धी, अहंकार म्हणजे सगळेच दूषित असतात. मग त्यामुळं आणि हे सगळे दूषित असल्यामुळे ती जीवात्म्यावरती आवरणं असतात एक-एक. मग त्यामुळे काय घडतं, की आपली बुद्धी ही दूषितच असते. ह्या सगळ्या तिच्या 3 गुणांमध्ये आपण बद्ध झाल्यामुळं. मग त्यामुळे जेव्हा आपली शुद्धी व्हायला लागते कामामुळे किंवा आपण भक्तिमय प्रेममय प्रयत्न करतो, हरिनाम घेतो, तर वेगवेगळे हे भक्ती सेवा साधण्याचे प्रयत्न आपण करतो 9 अंगानुसार आपण प्रयास करायचे करत असतो. मग तेव्हा काय होतं, तर हळू आपली शुद्धी व्हायला लागते, खोटा अहंकार नष्ट व्हायला लागतो. त्यानंतर आपलं मन शुद्ध व्हायला लागतं, बुद्धी शुद्ध व्हायला लागते. त्यावेळेला ती सात्विकी बुद्धी आली. मग सात्विकी बुद्धी आपल्याला शुद्ध सत्वगुणाकडे नेते. ती सात्विकी बुद्धी जी आहे ना, तर ती शुद्ध सत्वगुणाकडे नेऊन जाणारी जी बुद्धी तिला विवेकी बुद्धी म्हणतात किंवा आध्यात्मिक बुद्धी म्हणतात. म्हणजे त्यावेळेला आपण आध्यात्मिक स्तरावर असतो. मग ती खऱ्या अर्थाने आपली चेतन अवस्था असते. अन्यथा आपण जडच असतो. म्हणजे अशा पद्धतीनं बौद्धिक किंवा आध्यात्मिक स्तरावर कसं समजलं जातं. तर हे थोडंसं आपण समजून घ्यायचं वाक्याला. आता आपण पुढच्या श्लोकावर जाऊया. हं, त्याची पुढचा श्लोक घेऊया. 37 घेऊया. हा. न यदिदमग्र आसन भविष्यदतो निदानाद् अनोमि अनोमिनन् अनोमितमन्तरा त्वयि विभाति मृषैकरसे अत उपमीयते जातिविकल्पपथैः वितथमु वितथमनोविलासा अमृतमित्यवन्त्य बुधाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप धन्यवाद माताजी. खूप छान वाटलं. तर आता याचा भावार्थ काय? हे विश्व सृष्टीपूर्वी नव्हते, तसेच प्रलयानंतरही ते नसते. यास्तव आमचा निष्कर्ष असा, की मधल्या काळातली त्याची अभिव्यक्ती ही तुमच्या कल्पिलेली एक रचना होय. तुम्ही सदैव एकरसात स्थित आहात. आम्ही या विश्वाला मुक्तिकादी द्रव्यापासून निर्माण होणाऱ्या भिन्न पदार्थांची उपमा देतो. या मनोविलासाला सत्य म्हणणारे निश्चितच अज्ञानी आहेत. म्हणजे काय? की आता जे कर्मकांडी लोक आहेत, तर त्यांनी विश्वाला सत्य प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. म्हणजे हे जे काही आहे ते सगळं सत्य आहे असं कर्मकांडी लोकांना वाटतं. म्हणजे जे कर्मकांड करतात म्हणजे काय फलाशेनी कुठलेही कर्म करतात त्यांना असं वाटतं. हेच सगळं सत्य आहे असं वाटतं. पण खरं तर काय आहे, की हे विश्व जे आहे, तर ते सृष्टीपूर्वीही नव्हते. म्हणजे काय भौतिक प्रकृती जी आहे ती कशी शाश्वत आहे. म्हणजे तिची निर्मिती होण्यापूर्वी सुद्धा हे सगळं ब्रह्मांड काही नव्हतं. आणि प्रलयानंतर पण हे नव्हतं सगळं. विश्व म्हणजे आपण ब्रह्मांड घेऊ, ब्रह्मांड नव्हतं. मग आता त्यामुळं श्रुती काय निष्कर्ष काढतात, की मधल्या काळामधली अभिव्यक्ती म्हणजे काय मधल्या काळात प्रकटीकरण जे आहे, ते म्हणजे काय आहे भगवानाने कल्पलेली ही रचना आहे. म्हणजे प्रलयानंतरही नसतं आणि सृष्टी निर्माण होण्यापूर्वी पण नसतं ते. म्हणजे भौतिक प्रकृतीची निर्मिती जे भगवान आहेत तर ते करतात. म्हणजे तर ते ज्यावेळेला ती निर्मिती होत असते तेव्हा पण जे आहे तर त्यावेळेला हे ब्रह्मांड किंवा विश्व आपण म्हणून ते अस्तित्वात असतं. मग मधल्या काळामध्ये काय असतं तर ती कल्पलेली एक तुमची रचना आहे असं ते म्हणतात. मग ह्याच्यामधला काळ जो आहे तर ते कल्पिलेली रचना आहे असं त्या सांगतात. आणि भगवान कसे आहेत सदैव एकरस स्थित आहेत. म्हणजे भगवान कसे आहेत तर ह्या सगळ्याविषयी उदासीन आहेत भगवान. ह्या कुठल्यामध्येही भगवान रस घेतात का? बिलकुल नाही. ते आपल्या आध्यात्मिक जे जगत आहे तिथे जे वेगवेगळं म्हणजे जे त्यांचे भक्त आहेत, पार्षद आहेत त्यांच्यावर लीला करण्यामध्ये ते रममाण झाले आहेत. मग गोलोक वृंदावनचा रस कुठला? मधुर रस. म्हणून त्याला काय म्हटलंय? एका रसात असं म्हटलंय. तर एक रस म्हणजे कुठला?
तर भगवान म्हणजे सर्वोच्च रस कुठला? माधुर्य रस. तर गोलोक वृंदावन किंवा व्रजधाम किंवा वृंदावनचा जो रस आहे ना, तर तो माधुर्य रसच आहे. जे प्रत्येक जण तिथला माधुर्य रसामध्येच स्थित आहे. तर त्यामुळं त्या एकाच रसामध्ये सर्व स्थित असतात भगवान आणि तो सर्वश्रेष्ठ रस आहे आणि म्हणून या विश्वाला निर्मित मृत्तिकादी द्रव्यापासून निर्माण होणाऱ्या भिन्न पदार्थांचे म्हणजे जसे आपण मातीपासून निर्माण होणारे वेगवेगळे पदार्थ आपल्याला माहिती आहेत. म्हणजे लोटा तयार करतात, डिश तयार करतो, हो की नाही? किंवा मोठा घडा तयार होतो. म्हणजे असे वेगवेगळे तयार होतात त्या मातीपासून वेगवेगळे पदार्थ. मग असे जे आहेत वेगवेगळे पदार्थ त्यांची उपमा ह्या विश्वाला दिली आहे. ह्याचं कारण काय? तर भगवान यांना एक प्रकारे कवीची उपमा दिली आहे पहा. भगवद्गीतेच्या भगवद्गीते मध्ये हे आपण अध्यायामध्ये अभ्यासलंय पहा. भगवान कवी असं म्हटलंय. म्हणजे कवी काय करतो, की अत्यंत उत्तम-उत्तम कल्पना करून आपल्याला सुख देतो. मग प्रत्यक्ष भगवान निर्मिती सुद्धा करतात या सगळ्यांची. म्हणजे भगवान हे सुद्धा सर्वश्रेष्ठ असे कवी आहेत का, तर ते अशा पद्धतीचे उत्तम रचना पण करतात आणि प्रत्यक्ष निर्मिती पण करतात पहा. मग त्यामुळं सृष्टी जी आहे, तर त्याची जी निर्मिती आहे तर ती त्यांनी कल्पलेली एक रचनाच आहे आणि त्यानुसार हे प्रकट होत असतं सगळं असं जे श्रुती आहेत तर ते आपल्याला सांगतात. मग आता हा मनोविलास आहे. ह्याला सत्य मानणारे निश्चितच अज्ञानी आहेत असं म्हणतात श्रुती. म्हणजे काय, की भगवान यांचा हा मनोविलास आहे एक प्रकारे. म्हणजे भगवान यांच्या इच्छेनंच प्रत्येक गोष्ट घडते आणि भगवान यांच्या इच्छेनेच प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती नष्ट होत असते. मग प्रलय जेव्हा येतो तर तेव्हा तो कसा असतो ब्रह्माजींचा एक दिवस म्हणजे जे आहे भौतिक प्रकृती जी आहे सृष्टी सगळी ती निर्मिती होते म्हणजे सृष्टी निर्माण होते. मग भौतिक प्रकृतीमध्ये सगळे जीवात्मे उदयाला येतात, शरीर योनी मिळते त्यांना सगळं होतं आणि ब्रह्माजींची एक रात्र म्हणजे काय असतो तर प्रलय होत असतो. मग आता ह्यांच्या मधल्या काळामध्ये काय असतं तर हे जे विश्व असतं किंवा ब्रह्मांड असतं हे काही अस्तित्वात नसतं. काल्पनिक एक रचना असते. मग तेव्हा इथे सगळे जीवात्मे जे असतात ते जे आहेत तर ते महाविष्णूंच्या आश्रयाला गेलेले असतात. त्यांच्या उदरामध्ये आश्रयाला गेलेले असतात. मग आता ह्या म्हणजे हा जो मनोविलास आहे, की म्हणजे अशा पद्धतीनं हे जे निर्माण झालेलं विश्व असतं म्हणजे मधलं अभिव्यक्त झालेलं म्हणजेच प्रकट झालेलं. तर ही एक काय असते कल्पिलेली भगवानांची रचनाच असते. मग हा जो मनोविलास आहे, तर ह्यालाच सत्य मानणारे अज्ञानी आहेत. म्हणजे कोण? कर्मकांड करणारे लोक असं म्हटलंय श्रुतींनी. म्हणजे काय? की हे विश्व असत्य आणि नश्वर आहे थोडक्यात. याचा अर्थ काय? हे ब्रह्मांड आहे हे पुन्हा-पुन्हा निर्माण होत असतं आणि नष्ट होत असतं. आपण सगळ्यांनी जर गोलोक वृंदावनचा चार्ट आता पाहिला असेल, सगळेजण आता दुसऱ्या लेव्हलच्या पुढे अभ्यास करतायत, हो की नाही? मग निर्मिती आपण पहिल्या लेव्हलमध्येच अभ्यासली 18 दिवसांच्या हे जे अभ्यासक्रम असतो त्याच्यामध्ये. तर सगळ्यांना आठवत असेल तर कर्णोदकशाही जे विष्णू आहेत, तर त्यांच्या त्यांची जी शरीरावरची छोटी-छोटी जी रंध्र आहेत, तर त्याच्यातून असंख्य विश्व असे पिवळे-पिवळे गोळे आपण त्या चार्टमध्ये पाहिले असतील. असंख्य विश्व काय होतात त्यांच्या श्वासातून जे आहेत, तर श्वासातून ती आणि उच्छ्वासातून प्रकट होणं आणि ती पुन्हा नष्ट होणं हे कार्य सगळं घडत असतं. हं. तर अशा पद्धतीने क्रिया घडत असते म्हणजे असे असंख्य जी ब्रह्मांड आहेत, तर ती निर्माण होत असतात. मग ही जी ब्रह्मांड आहेत, तर ती निर्माण होत असतात आणि नष्ट होत असतात. म्हणजे हे विश्व त्याला म्हटलंय युनिव्हर्स आपण म्हणतो. विश्व म्हणजेच ब्रह्मांडाला म्हटलं जातं. मग हे नष्ट होतं म्हणजे उच्छ्वासातून ते एक प्रकट होतं, पुन्हा नष्ट होतं. असं हे कार्य म्हणजे सुरूच असतं. मग हे जे सगळं कार्य घडतं तर या सगळ्याची या वेदांना कल्पना आहे. वेद म्हणजे साक्षात मूर्तिपूत भगवान आहेत. मग ह्यांना ही सगळी कल्पना आहे आणि म्हणून ते काय सांगतात, की हे विश्व असत्य आणि नश्वर आहे आणि सृष्टीपूर्वी आणि प्रलयानंतर परमेश्वर त्यांचं दिव्यधाम, पार्षद हे सगळं आध्यात्मिक सत्य म्हणजे अस्तित्वात राहतच असतं. म्हणजे काय? हा प्रलय होऊ दे, नाहीतर सृष्टी नष्ट होऊ दे. म्हणजे आपण सगळ्यांनी हा भाग समजून घेऊया, की प्रलय होतो म्हणजे काय होतं? हे हे जे सृष्टी आहे, हे जे निर्माण केलेलं असतं ब्रह्माजींनी ते नष्ट होतं.
बरोबर. म्हणजेच काय, की ब्रह्मांडाचं अस्तित्वच नष्ट होतं. ते जीवात्मे आहेत तसे राहतात. जीवात्म्यांचं शरीर नष्ट होतं, जे भौतिक असतं, निर्माण झालेलं असतं, या भौतिक प्रकृतीमध्ये त्याला मिळालेलं असतं. मग ते जीवात्मे आहेत, ते भगवान यांचा अविनाशी अंश आहेत. ते तसेच राहतात. ते महाविष्णूंच्या आश्रयाला जातात. पण म्हणजे भगवान यांचे मग पार्षद आहेत किंवा त्यांचे जे काही दिव्य धामातले जे म्हणजे पार्षद किंवा भक्त परिकर आपण म्हणतो, मग ते सगळे आणि आध्यात्मिक जगत आहे तसंच राहतं पहा. तर आपण हे 7व्या 9व्या अध्यायात सुद्धा अभ्यासलंय, की काय होतं, की भगवान जे आहेत तर ह्यांची अजून एक म्हणजे भगवानांची एक अजून एक प्रकृती आहे, की ज्याला पराप्रकृती म्हणले. म्हणजे काय, आध्यात्मिक जगत, की जी सनातन प्रकृती आहे. म्हणजे काय, जे शाश्वत धाम आहे, तो कुठल्याही प्रलयामुळं किंवा कुठल्याही अशा गोष्टीमुळं नष्ट होत नाही. म्हणजे किंवा हे जे विश्व आहे किंवा हे ब्रह्मांड आहे, हे नष्ट होतं त्यावेळेला हे आध्यात्मिक जगत आहे, कसं आहे, सनातन आहे, ते कधीही नष्ट होत नाही. मग हे सगळं जे आहे ते श्रुती इथे मांडतात. मग श्रुती काय म्हणतात, म्हणजे भगवान आणि त्यांचे प्रलयानंतर म्हणजे भगवान, त्यांचं दिव्य धाम, पार्षद हे कसं आहे, हे सनातन आहे, दिव्य आहे आणि ते कधीही नष्ट होत नाही. मग हे सुद्धा त्यांनी व्यक्त केलं बघा. हे पूर्ण सत्य आपल्याला सांगितलं, की काय नेमकं घडतं. आणि मग सृष्टीसंबंधी त्यांनी काय उपमा दिली, की माती अथवा धातूपासून भिन्न पदार्थ निर्माण होतात, हो की नाही. वेगवेगळ्या धातूंपासून म्हणजे वेगवेगळ्या वस्तू आपण निर्माण करू शकतो. तर स्टीलचा भांडं, तांब्या भांडं, पुन्हा आपण स्टीलची प्लेट निर्माण केली, हो की नाही, असे स्टीलचं पातेलं निर्माण केलं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी सोप्या-सोप्या भाषेत सांगते तुम्हाला. किंवा मातीपासून आपण घडा करतो, वाडगा करतो, हो की नाही, वेगवेगळे किंवा मातीची प्लेट करू, मातीची आपण वाटी तयार करू, असे वेगवेगळे. तर हे सगळं काय आहे, हे पदार्थ केवळ नावापुरतेच आहेत. म्हणजे काय, की त्यांचे ते मूळ पदार्थाहून भिन्न आहेत. म्हणजे ते नावापुरतेच पदार्थ निर्माण होतात. म्हणजे काय, मूळ पदार्थ तसाच असतो. म्हणजे काय, याच्यातून आपण काय समजून घ्यायचं, तर वेगवेगळ्या शरीर योनी ह्या म्हणजे असे वेगवेगळ्या धातू किंवा मातीपासून मिळालेली ती शरीरं असतात, ती भौतिक असतात. जसे मातीपासून वेगवेगळे वस्तू बनवता येतील किंवा धातूपासून. पण मूळ जीवात्मा जो असतो तो एकच असतो. म्हणजे तो कसा शाश्वत आहे, अविनाशी आहे, भगवान यांचा अंश आहे. त्याचं स्वरूप तेच राहतं, ते बदलत नाही. तर अशा पद्धतीनं घडतं आणि म्हणून ह्या निर्मित वस्तू म्हणजे आपल्या उपाधी आहेत. म्हणजे आता ह्या त्यांनी त्या वस्तूवरून म्हणजे ही किती सुंदर उपमा दिली आहे पहा. ह्या ज्या निर्मित वस्तू आहेत, हा घडा आहे, हो की नाही? हे मातीचं पात्र आहे, हो की अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या आपण वस्तूंची नावं देऊ, तर त्या आपल्या उपाधी आहेत. मग म्हणजे म्हणजे काय, की मातीच केवळ सत्य आहे असं म्हटलंय. छांदोग्य उपनिषदातलं ही उपमा आहे. म्हणजे मातीच केवळ सत्य आहे म्हणजे काय, की ते भौतिक स्तरावर आपल्याला हे सगळं प्रत्येक शरीर आपल्याला भौतिक प्रकृती प्रदान करते. पण इथे त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत, तर त्या मातीपासूनच बनलेल्या आहेत आणि त्यामुळे या निर्मित वस्तूंना वेगवेगळी नावं म्हणजे उपाधी. म्हणजे कुणाला कुत्र्याचं शरीर, कुणाला मांजराचं शरीर, कुणाला मनुष्याचं शरीर, कुणाला देवतेचं शरीर. पण प्रत्यक्ष आत्मा कसा आहे, सनातन आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपण समजून घेतलं, की मातीच केवळ सत्य आहे, म्हणजे इथे आत्मा केवळ सत्य आहे असं आपण समजून घ्यायचं इथे अर्थ. कारण तो भगवानांचा अंश आहे आणि भौतिक प्रकृती जी आहे, तर ते म्हणजे मातीचाच हा भाग, म्हणजे भगवान यांचीच ती निर्मिती आहे, भौतिक प्रकृती म्हणजे. मग त्यामुळे ती कशी त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करता येतात. पण मूळ जी माती आहे म्हणजे कोण, तर भगवान यांची जी सनातन शक्ती आहे किंवा आपण म्हणू जी पराशक्ती आहे, त्याचा भाग म्हणजे, तर म्हणजे कोण आहोत, आपण आहोत. जीवात्मक अंश असलेले आपण किंवा त्यांचे आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हटलं जातं आपल्याला किंवा चित्कण म्हटलं जातं. असा कोण आहे, जीवात्मा आहे. मग हा जो जीवात्मा आहे, तर तो कसा आहे, सनातन आहे. तो एक शाश्वत सत्य आहे. भगवान कोण आहेत, परम सत्य आहे. मग त्यांचा अंश कोण असेल, तो पण शाश्वत सत्यच असणार ना. मग अशा पद्धतीने श्रुती ज्या आहेत ते आपलं म्हणणं मांडतात. म्हणजे याचा सारांश काय, थोडक्यात, की विश्वातील वस्तू शाश्वत किंवा सत्य आहेत, ह्याविषयी काही ठोस परिणाम किंवा ठोस असे ठोकताळे नाहीयेत. पण त्या कशा आहेत, अनित्य आहेत. म्हणजे हे सगळं अनित्य आहे. आणि कसं आहे, की उपाधियुक्त आहे. म्हणजे या विश्वामध्ये सगळं अनित्य आहे. म्हणजे पुन्हा म्हणजे नष्ट होतं, पुन्हा निर्माण होतं. अनित्य आहे, नित्य नाहीये. आणि हे सगळं उपाधियुक्त आहे. म्हणजे वेगवेगळ्या उपाधी म्हणजे आपल्याला वेगवेगळे शरीरं मिळतात प्रत्येक वेळी. पण आपण कसे आहोत, भगवानांचे नित्य आणि म्हणजे सदैव उपस्थित असलेले असे सनातन शाश्वत अंश आहोत. मग हा भाग आपण इथे समजून घेतला पाहिजे. मग हे अज्ञानामुळं म्हणजे आपल्यामुळं आपल्याला काय होतं,
की अज्ञान येतं. अज्ञान कशामुळे असतं तर भौतिक प्रकृतीमध्ये आपण येतो आणि त्या अज्ञानामुळं विकार निर्माण होतात आपल्यामध्ये आणि म्हणून आपल्याला हे सगळं जग सत्य वाटतं, पण हे सत्य नाहीये. अशा पद्धतीने खूप सुंदर पुरावा देऊन आपल्यापुढे हे सगळं असं तथ्य मांडतात पहा श्रुती आणि आपण त्यावरून समजून घेतलं की असं म्हणजे श्रीधर स्वामींचा एक श्लोक खूप सुंदर सांगितलाय इथे श्रील प्रभुपाद यांनी की मुकुट, कुंडल किंवा कंकण किंवा असे वेगवेगळे म्हणजे हे जे सुवर्णालंकार आहेत, तर हे जे आहेत, तर ते एका सोन्यापासून भिन्न नाहीयेत. म्हणजे वेगवेगळे सोन्याचे दागिने सोन्यापासून भिन्न नसतात. तसं भगवान जे आहेत तर त्यांच्यापासून त्यांचं महत्तत्व किंवा म्हणजे आकाश किंवा इत्यादी भौतिक पदार्थ हे सुद्धा भगवान जे आहेत, भगवान श्रीकृष्ण ह्यांच्यापासून भिन्न नाही आहेत. त्यांचीच ही निर्मिती आहे. त्यांच्या भौतिक शक्तीची निर्मिती, काही आध्यात्मिक शक्तींची निर्मिती आहे, काही त्यांचा संयोग आहे. म्हणजे असं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासले. भगवान यांच्या असंख्य शक्ती आहेत. मग अशा पद्धतीनं भगवान यांच्यापासून काही भिन्नच नाही. म्हणून माती जी आहे ती सत्य आहे. म्हणजे कोण? भगवान हे सत्य आहे. तर त्यांचाच अंश आपण आहोत. हा भाग आपण या श्लोकातून समजून घेतला. आता पुढे जाऊया आपण. हा मग पुढच्या श्लोकावर जाऊया. हरे कृष्ण. हा. सयदज्जया त्वजा मनुष्यित गुणाश्च जुषन् भजति स्वरूपतां तदनु. सॉरी, मी म्यूटून गेलेली. त्वमुत्जहासीत तामहिरीव त्वचुम् आत भगो महसि महीयसे ष्टगुणे ते पर्ये मेय भगहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर त्याचे खूप खूप धन्यवाद. खूप छान वाचलं. तर आता आपण समजून घ्या की मायेवर आकर्षित होऊन जीव तिला आलिंगन देत तिच्यासह शयनस्थ होतो. परिणामी तिची गुण असलेली रूपे त्याला धारण करावी लागतात. त्याचे सर्व दिव्य गुण नष्ट होऊन त्याला वारंवार मृत्यू पत्करावा लागतो. हे परमेश्वर साप जशी काठ टाकतो त्याप्रमाणे तुम्ही मायेपासून विलग राहता आणि त्यामुळे तुमचे ऐश्वर्य नित्य तुमच्याजवळ असते. अष्टसिद्धींचे तुमचे ऐश्वर्य अमर्याद असल्यामुळे तुम्ही सर्वांकरता पूज्य झाले आहात. आता किती सुंदर श्रुतीने म्हणणं मांडलंय की मायेवर आकर्षित होतो म्हणजे काय? त्या मायेमध्ये जीवात्मा येतो आणि मग तो आकर्षित होतो वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीच्या गोष्टींकडे आणि त्यामुळं तिला आलिंगन देतो, शयनस्थ होतो म्हणजे काय? तिच्या 3 गुणांनी तो बद्ध होतो आणि त्यानुसार तो कार्य करतो. कुठल्यातरी एका गुणाचं प्राबल्य असतं किंवा हे सगळं म्हणजे कधी एक गुण आहे त्याचं प्राबल्य वाढणार, कधी दुसरा गुण आहे त्याचं प्राबल्य वाढणार, म्हणजे एक गुण दुसऱ्या गुणावर कुरघोडी करणार. अशा पद्धतीने हे सगळं चक्र सुरूच राहतं आणि त्यामुळे काय होतं तिची गुण असलेली रूपं त्याला धारण करायला लागतात. म्हणजे काय, की जर सत्वगुणी असेल तर त्याचं कार्य कसं होणार, त्याचं कर्म कसं होणार, सगळं आता आपण अभ्यासलंय गुणत्रय विभाग योगमध्ये है ना. तर मग हे सगळं आपण भगवद्गीतेत अभ्यासलंय, सगळ्यांना आठवत असेल. मग आता त्यानुसार त्याचं कर्म घडतं म्हणून त्याची विविध गुण असलेली रूपं त्याला धारण करावी लागतात असं म्हटलंय आणि मग त्यानुसार त्या जीवाचं जे कर्म घडतं, ज्या गुणामध्ये तो स्थित असतो त्यानुसार त्याचं पुढचं जन्मातलं जे आहे भवितव्य ठरतं. म्हणजे त्याला कुठलं शरीर मिळणार, कुठली उपाधी मिळणार आणि अशा पद्धतीनं मग काय होतं, जीवात्मा म्हणून त्याच्यामध्ये जे दिव्य गुण असतात म्हणजे भगवान यांचे आपण जे आहोत अंशात्मक म्हणजे भाग आहोत. मग भगवान यांच्यामध्ये जे दिव्य गुण आहेत तर ते आपल्यामध्ये आहेत. अगदी भले काही प्रमाणात असतील, चितकण आहोत आपण म्हणजे स्ट्रेस म्हणू आपण किंवा म्हणजे इतके कमी स्ट्रेस असं म्हणतो आपण त्याला, स्ट्रेस नव्हे तर TRAC इंग्लिशमधला शब्द येईल. तर अगदी कमी प्रमाणात असे गुण असतात. मग इतके कमी जरी गुण असतील तरी आपल्यामध्ये ते गुण आहेत म्हणजे भगवान यांचे सगळे जे भगवान यांच्यामध्ये आहेत ते. मग असे म्हणजे आपण गुणांनी भगवान यांच्याशी समान आहोत आणि परिपूर्ण आहोत भगवान यांच्या इतकेच. म्हणजे काय, की तितक्याच आपल्यामध्ये सगळ्या क्षमता असू शकतात कारण भगवान यांचे आपण अंश आहोत. पण आपण परिमाणाने कसे आहोत, भिन्न आहोत. पण काय म्हणून याची इथे शब्द काय वापरलाय, की असे सर्व दिव्य गुण असतात जीवात्म्यामध्ये पण ते नष्ट होऊन काय होतं, त्याचं शरीर जे आहे ते प्रत्येक वेळी जीवात्मा जो धारण करत असतो वेगवेगळं शरीर त्याच्या कर्माचं
फलित म्हणून त्याला जे मिळतं, त्यामुळे वारंवार त्याला मृत्यू स्वीकारायला लागतो. मग अशा पद्धतीनं जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये तो अडकत राहतो. मग भगवान कसे आहेत? जसं साप कात टाकतो त्याप्रमाणे भगवान आहेत. म्हणजे मायेपासून, म्हणजे ह्या माया ही 3 गुणांची युक्त आहे आणि तिच्यापासून भगवान जे आहेत ते कसे आहेत? तर ते म्हणजे अलग आहेत किंवा तिच्या पलीकडे आहेत. म्हणजे भगवान या भौतिक प्रकृतीमधल्या 3 गुणांनीही बद्ध होत नाहीत किंवा त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नाही किंवा त्या सगळ्याच्या पलीकडे आहेत. उलट ते हे मायेचे स्वामी आहेत. म्हणजे दैवी हेषा गुणमयी असं म्हणतात भगवद्गीतेमध्ये भगवान. म्हणजे तर दैवी म्हणजे काय? भगवान यांचीच ती एक शक्ती आहे. मग जो भगवान यांना शरण जातो, तो निश्चितच काय होतो? तर जी मायाशक्ती आहे, तर तिला पार करून जाऊ शकतो. म्हणजे काय? की जिथे भगवान आहेत, तिथे मायाशक्ती नसते. आणि मग भगवान कसे आहेत? ह्या सगळ्यांच्या पलीकडे आहेत. म्हणजे त्यांच्यावर या मायेचा काही परिणाम होत नाही. मग त्यासाठी उपमा काय दिली, की भगवान यांचं ऐश्वर्य इतकं नित्य आहे आणि भगवान जे आहेत, तर त्यांचं ऐश्वर्य इतकं नित्य आणि अमर्याद आहे, की भगवान सर्वांसाठी पूज्य तर आहेत, पण या सगळ्यांच्या पलीकडं 3 गुणांच्या पलीकडं असलेले भगवान आहेत. कसे उदासीन असतात या सगळ्या गोष्टींपासून. कुठल्याही गोष्टीमध्ये ते अडकून पडत नाहीत. कारण ते कसे आहेत? परिपूर्ण आहेत भगवान हे. आत्मतृप्त आहेत. आत्माराम असं म्हटले. आणि आपल्याच जगतामध्ये ते आध्यात्मिक जगतामध्ये आपल्या वेगवेगळ्या लीलांमध्ये रममाण झालेले असतात. मग असं सुंदर असं वर्णन जे आहे भगवान यांचं श्रुतींनी केलंय पहा. मग आता पुढे जाऊया. मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्णा. हं. यदि न समुद्धरन्ति यतोर्धि कामजटा दुरधिगमो सता हृदि गतो स्मृत कंठमणिः असुतृ अश्रुतुपयोगी नामुपयतोऽप्यसुखं भगवन् पगतान्तकाद अनधि रूढपदाद्भवतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. आता इथं आपण समजून घेऊ की हृदयातल्या समस्त कामवासनांचं समूळ नष्ट करण्यात अपयशी असलेले संन्यासी हे अशुद्धच असतात आणि म्हणून तुम्ही त्यांना स्वतःला जाणून घेण्याची अनुमती देत नाही. तुम्ही त्यांच्या हृदयात उपस्थित असूनही, मणी गळ्यात घातलेला असूनही त्याची आठवण नसलेल्या मनुष्याची जी स्थिती होते तीच त्यांची होते. हे परमेश्वर, अशा इंद्रिय तृप्त करण्यासाठी योग साधणाऱ्या करणाऱ्या पुरुषांना इहपर अशा दोन्ही स्थानी दुःखच होते. एक तर मृत्यूपासून त्यांची मुक्तता होत नाही आणि तुमचे दुसरे धाम न प्राप्त झाल्यामुळे तुमच्याकडूनही दुःख होते. आता इथे थोडेसे जे असे इंद्रिय तृप्ती म्हणजे करतच राहतात, पण जे अशा पद्धतीनं स्वतःला संन्यासी म्हणवतात, तर त्यांच्याविषयी जे आहेत तर ते श्रुतींनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. तर आता आपण समजून घेऊया. असे जे असतात म्हणजे ज्यांना आपण पाखंडी म्हणतो, आपण भगवद्गीतेत अभ्यासलंय पाखंडी कुणाला म्हणतो, तर ते मोठी-मोठी प्रवचनं देतात. भगवान यांच्याविषयी किंवा भगवान यांचे विचार, उपदेश यांच्याविषयी, पण प्रत्यक्षात त्याचं आचरण करत नसतात. तर ते काय करत असतात? कामवासनेने म्हणजे ते ग्रासलेले असतात. म्हणजे हृदयामध्ये सगळ्या कामवासना, इच्छा न संपणाऱ्या त्यांच्या असतातच आणि त्या मूळ नष्ट अशा केल्या गेलेल्या नसतात. म्हणजे काय, की असे जे संन्यासी आहेत स्वतःला समजवणारे, तर ते अशुद्धच असतात. मग त्यांनी असे जे भक्त आहेत, तर त्यांना भगवान काय करतात, तर स्वतःला जाणून घ्यायची अनुमती देत नाहीत. कारण हे भगवान यांचे काही शुद्ध भक्त नसतात. मग तिथे जिथे कामवासना आहे किंवा वेगवेगळे विकार आहेत थोडक्यात. जिथं काम आलं म्हणजे बाकीचे सगळे विकार आले. म्हणजे ते मित्रच आहेत सगळे एकमेकांचे. मग ते जेव्हा असतात हृदयामध्ये उपस्थित, तर त्यावेळेला तिथे भगवान येतील का? बिलकुल नाही. तिथे मायाशक्तीच असणार आहे आणि त्यामुळे भगवान जे आहेत, तर त्यांना म्हणजे स्वतःला जाणून घ्यायची म्हणजे भगवान यांना जाणून घ्यायची संधी देत नाहीत का? तर जे मायेच्या अधीन आहेत, तिथे हे सगळे विकारच असणार. मत्सर, त्यानंतर क्रोध किंवा हे सगळे मोह, म्हणजे मद हे सगळं असणार. मग तिथं क्रोध, मोह, मद, मत्सर असं सगळं जर असेल, तर तिथे प्रेम उत्कट म्हणजे ते उत्कट प्रेम जे आहे भगवान यांच्याविषयी, ते त्या हृदयात निर्माण होईल का? बिलकुल नाही, की नाही? कधी होईल? म्हणजे तिथं जर खोटा अहंकार असेल, की मी कुणीतरी भगवान यांच्या पेक्षा, तर तिथे भगवत प्रेम निर्माण होईल का? बिलकुल नाही. कधी निर्माण होईल? भगवान यांचे आपण स्वतःला शाश्वत सेवक समजू आणि भगवान यांची भक्तिमय, प्रेममय सेवा करणारे आपण शाश्वत सेवक समजू. भगवान यांना स्वामी समजू. मी भगवान यांच्यापासून कुणी वेगळा नाही. मी भगवान यांचा सेवक आहे. भगवान यांचा दास आहे. हे जेव्हा समजू, हे जेव्हा आपल्याला आकलन होईल ना, त्यावेळेलाच भगवान काय करेल,
करतील तर आपल्या हृदयात भगवान यांची जी उपस्थिती आहे, तर त्या भगवान यांना म्हणजे स्वतःला म्हणजे जे स्वतःला ते प्रकट करतील आपल्यासमोर. म्हणून इथे ते काय म्हणतात, की म्हणून त्यांना तुम्ही स्वतःला जाणून घ्यायची अनुमती देत नाही. म्हणजे भगवान अशा लोकांसमोर म्हणजे प्रकट होत नाहीत किंवा तो जो जीवात्मा आहे त्याच्या हृदयात जरी भगवान उपस्थित असले तरी भगवान स्वतःला जाणून घ्यायची अशा अशुद्ध व्यक्तीला अनुमती देत नाहीत. म्हणजेच थोडक्यात ते प्रकट होत नाहीत. मग हे असं का घडतं? त्याचं कारण आहे तर हे दूषित असतात, अशुद्ध असतात, म्हणजे रजतम गुणांनी दूषित असतात. मग जिथे अशी दूषितता आहे तिथे कोण आहे? मायाशक्ती आहे. मग तिथे भगवान असतील का? बिलकुल नाही. आणि अशी दूषितता जिथे आहे तिथे भगवत प्रेम उत्पन्न होईल का? बिलकुल नाही. आणि म्हणून आपण या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी किंवा ह्या अशुद्धीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. किंवा जेव्हा आपण शुद्ध होईल आपलं हृदय तेव्हाच तिथं प्रेम प्रकटेल, हो की नाही? अन्यथा इथे वेगवेगळ्या प्रकारचे जर विकार राहत असतील भाडेकरूसारखे तर तिथं भगवत प्रेम प्रकटेल का? बिलकुल नाही. मग हा भाग आपण इथे समजून घेतला. आणि म्हणून ते काय म्हणतात, हृदयात उपस्थित असूनही मणी गळ्यात घातलेला असूनही त्यांची आठवण नसलेल्या मनुष्याची जी स्थिती होते, म्हणजे मणी गळ्यात म्हणजे काय, कंठी आपण घालतो गळ्यात, की नाही? भगवान आपल्या हृदयात उपस्थित आहेत आणि आपलं शरीर म्हणजे भगवान यांचं मंदिर आहे. पण हे म्हणजे जरी असलं म्हणजे तरी सुद्धा भगवान यांची त्याला आठवण नाही. का? तर विकार आहेत. म्हणजे आता आपली अवस्था तीच आहे. आपण नवसाधकांचं काय असतं, आपण कंठी घालतो, जप करायचा प्रयत्न करतो, पण आपण तितके शुद्ध झालेले नसतो. आपली चेतना दूषित आहे. मग त्यामुळे आपल्याला 24 तास भगवान आठवतात का? शुद्ध भक्ताला कसं असतं, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी त्याला भगवान यांचं स्मरण असतं. पण जे मायेमध्ये म्हणजे गुंतलेले आहेत किंवा जे जे कोणी अशा पद्धतीनं प्रदूषित आहेत मायेमुळं, तर त्यांचं कसं असतं, त्यांना फक्त म्हणजे जो नवसाधक असतो पहा, तर हे उदाहरणाच्या रूपातून समजून घेऊया. तर त्याला फक्त मंदिरात गेल्यावरच देव आहेत, म्हणजे कनिष्ठ भक्तांपर्यंत आपण नवसाधक ते कनिष्ठ भक्तांपर्यंत हा भाग होतो. तर मंदिरात गेल्यावर तो त्या डेइटीमध्ये, अर्चविग्रहामध्येच देव आहे किंवा जिथे गुरूंचा अर्चविग्रह आहे तिथेच गुरु आहेत समजतो. तो इतर ठिकाणी प्रत्येक भक्तामध्ये भगवान यांना पाहत नाही किंवा हृदयस्थ परमात्म्याला पाहू शकत नाही. हे कशामुळे असतं? आपली चेतना प्रदूषित असते, आपण अशुद्ध असतो म्हणून असतं. मग हळूहळू मध्यमाधिकारी होतो तेव्हा त्याला हे समजतं की प्रत्येकामध्ये भगवान उपस्थित आहेत आणि प्रत्येकजण भगवान यांचा अंश आहे. पण तो त्या स्तरावर प्रत्येकाला पाहू शकत नाही. का? तर चेतना दूषित असते. मग उत्तम अधिकारी जेव्हा होतो तो काय करतो, प्रत्येकामध्ये काय पाहतो, तर भगवान यांना पाहतो आणि प्रत्येकामध्ये त्याला परमात्म्याचं दर्शन घडत असतं. त्यामुळे उत्तम अधिकारी हा अत्यंत कसा असतो, प्रेमळ असतो, भगवंताचा शुद्ध भक्त असतो. मग ह्याच्यातून आपण काय समजून घेतलं, तर अशा पद्धतीनं मग जो अशुद्ध असतो, प्राथमिक स्तरावर असतो, त्या मनुष्याला जरी गळ्यात कंठी घातली तरी त्याची अवस्था काय होते, त्याला परमेश्वराची आठवण नसते. असं घडतं आणि त्याची इंद्रिय तृप्ती करण्यासाठीच तो कार्य करत असतो. म्हणजे ते मणी टिपिकल ते घालतात योग साधना करणारे, रुद्राक्ष मणी असे वेगवेगळे मणी घालतात ते. पण असे जे योग साधना साधना करणारे जे पुरुष असतात, अष्टांग योगाने वगैरे साधना करणारे, पण त्यांच्या हृदयामध्ये जर ह्या कामवासना राहिल्या सुप्त प्रमाणात, तर काय होईल? तर ते अशुद्धच राहतात आणि मग अशा लोकांसमोर भगवान प्रकट होत नाही. मग त्यांची अवस्था कशी होते? तर त्रिशंकू म्हणतो ना आपण तशी. म्हणजे काय, की अशा पुरुषांना म्हणजे काय होतं, की ना त्यांना मुक्ती मिळते, ना त्यांना काय होतं, की त्यांना जन्म-मृत्यूच्या चक्रातून पण मुक्ती मिळत नाही आणि ना त्यांना 3 गुणांच्या बंधनातून पण मुक्ती मिळत नाही. अशा पद्धतीनं म्हणजे काय, की भगवान यांचं ना मुक्ती मिळून त्यांना धाम प्राप्त होतं, ना जन्म-मृत्यूच्या चक्रातून त्यांना मुक्ती मिळते. अशा पद्धतीने ते दुःखीच राहतात. म्हणजे असं घडतं. मग आता इथे एक उदाहरण छानसं घेतलंय श्रील प्रभुपादांनी, की जो कोणी मर्कट वैराग्य घेतो त्याला भगवत धामात कधी प्राप्ती होईल का? तर मर्कट वैराग्य म्हणजे काय? तर मर्कट म्हणजे माकड. तर माकडांचं कसं असतं, ते अत्यंत कामसुख घेणारे असतात पहा. पण ते फिरतात कसे, म्हणजे उघडे-नागडे. म्हणजे एखाद्याला वाटेल हा काय साधू आहे व्यक्ती, हो ना? संन्यासाचे कपडे घालून म्हणजे अशा पद्धतीनं अंगाला भस्म लावून आणि अत्यंत म्हणजे कुठलेही वस्त्र न वापरता नग्न अवस्थेत फिरत असतात. मग किती सगळ्या म्हणजे गोष्टींचा त्याग केलाय, काय वैराग्य आहे असं वाटेल. पण प्रत्यक्षात ते मर्कट वैराग्य म्हणजे अनेक स्त्रियांचा उपभोग घेणारे, कामवासना करणारे असे जर असतील, तर अशा पद्धतीचं मर्कट वैराग्य हे करून भगवत धामात प्रवेश नाही मिळवता येणार. अशा पद्धतीने इथे श्रील प्रभुपाद जे आहेत तर ते
तात्पर्यामध्ये भाग मांडतात. म्हणजे काय, की आपल्या हृदय परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि हे सगळं जे आहे, तर हे सगळं आपल्याला जे आहे ते श्रुती काय सांगतात पहा, की हे सगळं असं घडतं. आपलं हृदय हे सगळं असं अशा पद्धतीनं भौतिक जीवनामध्ये घडतं आणि म्हणून आपलं हृदय अशुद्ध राहतं. मग ते कसं राहतं हे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी मांडलंय. तर अशा इंद्रिय तृप्ती सगळ्या स्तरावर आपण करत असतो. म्हणजे व्यभिचार, मांसाहार, मद्यपान, जुगार म्हणजे अशा पद्धतीनं मग पूजा, लाभ, प्रतिष्ठा याच्या इच्छा असतात रजोगुणी व्यक्तींना, हो की नाही? मग त्यामुळे काय होतं, कृष्ण भावना रहित व्यक्ती जो आहे, तर तो अशा पद्धतीनं जो आहे जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकत राहतो. पण जो कृष्ण भावना भावित आहे, तर त्याचं काय होतं, तर त्याला वैराग्याचं मधुर फळ चाखायला म्हणजे फारसा संघर्ष करायला लागत नाही. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये वैराग्य आहे ते आपोआपच प्राप्त होतं. म्हणजे जसं भगवंतांचं नाम तो घ्यायला लागतो, तसं आपोआपच त्याच्या आसक्ती हळू-हळू कमी व्हायला लागतात. मग हळू-हळू वैराग्य, त्यातून ज्ञान उत्पन्न होतं, त्यातून भक्ती मिळते आणि त्यानंतर प्रेमभक्ती हे टप्पे आहेत. म्हणजे इतका संघर्ष जो कृष्ण भावना रहित व्यक्तीला करायला लागतो, तसा कृष्ण भावना भावित व्यक्तीला करावा लागत नाही. मग हेच हेच आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून काय म्हटले, की अन्नाभिलाषता शून्य असा जो श्लोक आहे, ज्ञानकर्माज्ञ अनावृतम हा जो श्लोक आहे भक्तिरसामृत मध्ये, तर उत्तम भक्तिमय सेवा जी आहे, तर ती जेव्हा विकसित होते, तर ती कशी असते? त्यामध्ये भौतिक वासना किंवा निर्विशेषवादी ज्ञान, सकाम कर्म हे जे सगळं शून्य केलं असलं पाहिजे. म्हणजे काय, ह्या सगळ्या आसक्ती घटलेल्या असल्या पाहिजेत आणि श्रीकृष्णांना जे अनुकूल आहे, त्यात सेवा आपण प्रदान केल्या पाहिजेत. म्हणजे अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जन अशा पद्धतीनं आपली जीवनशैली जी आहे, तर ती असली पाहिजे. त्याद्वारे आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. तर खूप सुंदर असं म्हणणं स्मृतीने मांडलं होतं. ते सोप्पं करून आपण श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यातून अभ्यासला. तर पुढे जाऊया. माताजी पुढचा श्लोक घेऊया. त्वदवगमी न वेत्ति भवदुत्थ शुभाशुभयोः गुणविगुणान्वयास्तर्हि देहभृतां च गिरः अनुयुगम् अन्वहं सगुणगीतपरम्परया श्रवणभृतो यस्त्वम् अपवर्गगतिर्मनुजैः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप छान वाचलं. आता आपण आज समजून घेऊया या श्लोकाचा अर्थ, की तुमचा साक्षात्कार झाल्यावर एखादा मनुष्य पुण्य-पापांची फळं आणि त्या संबंधापासून उत्पन्न होणारे शुभ-अशुभ यांच्यापासून मुक्त होतो. आपल्याविषयी इतर काय म्हणतात याची असा साक्षात्कारी भक्त उपेक्षा करतो. प्रतिदिन तो तुमच्या लीलांचे श्रवण करतो. मनुष्याची परंपरा या लीलांचे कीर्तन प्रत्येक युगात करत असते आणि अशा श्रवणाचे फळ म्हणून तुम्ही त्याला स्वतःचे पद प्रदान करता. तर खूप सुंदर अर्थ आहे याचा. तर आपण समजून घेऊया, की भगवान यांचा जेव्हा साक्षात्कार होतो एखाद्या मनुष्याला, तेव्हा असा जो आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होतो मनुष्य, मग त्याची पाप-पुण्याची फळं जी आहेत, तर ती सुद्धा आणि त्या संबंधापासून उत्पन्न होणारे शुभ-अशुभ परिणाम यांच्यापासून मुक्त होतो. म्हणजे काय, पापाचं फळ किंवा पुण्याचं फळ जे काही होईल, तर ते भोगायला सुद्धा आपल्याला या पृथ्वी लोकावर यायला लागेल. म्हणजे त्याचे शुभ परिणाम असू दे किंवा अशुभ परिणाम असू दे, जे काही असतील. पापाचे अशुभ परिणाम असतील, पुण्याचे शुभ परिणाम असतील. मग या सगळ्या संबंधापासून उत्पन्न होणारे परिणाम आणि त्याची फळं सगळं काही जेव्हा जेव्हा आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर मनुष्य येतो, त्यावेळेला ही सगळी नष्ट होतात. म्हणजे नाम जे आहे आणि ते इतकं गुणकारी आहे, की त्यामुळे काय होतं, ही सगळी फळं जी आहेत, तर ती त्याच्यामध्ये म्हणजे नामाचा जो अग्नी आहे, तर त्याच्यामध्ये जळून खाक होत असतात. असं भक्तिरसामृत सिंधूमध्ये नामाविषयी, भगवत नामाविषयी जे रूप गोस्वामी आहेत, तर ते सांगतात. त्याचबरोबर आपण हा भाग समजून घेऊ, की भगवान जे आहेत, तर त्यांचे जे शुद्ध भक्त आपण म्हणू किंवा प्रामाणिक प्रतिनिधी किंवा गुप्त प्रतिनिधी ज्यांना म्हटले असे गुरु जे आहेत, तर ते भगवान यांचे कसे असतात, तर जे असे जे शुद्ध भक्त असतात किंवा सर्वश्रेष्ठ वैष्णव म्हटलं गेले त्यांना, असे जे गुरु असतात, त्यांच्याकडून जेव्हा आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळतं, भगवान यांच्याविषयीचं ज्ञान मिळतं, त्यांच्या गुण, लीला, नाम किंवा त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे नाम, गुण, रूप आणि लीला ह्या वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान आपण गुरूंकडून घेत असतो. मग असं जेव्हा ज्ञान मिळतं, तर त्यावेळेला काय होतं, की आपल्याला आपल्याला म्हणजे ह्या ज्ञानाचा फायदा काय होतो, तर ह्या ज्ञानामुळं
आपली जी ही म्हणजे ही सुद्धा फळं म्हणजे जी आहेत पाप पुण्याची ही जळून नष्ट होतात. म्हणजे ज्ञान घेतो म्हणजे आपण मग त्यांच्याकडून सगळं शिकतो ना. मग 9 अंगांनी भगवानाची भक्ती कशी करायची शिकतो. मग त्याच्यामध्ये आपण नाम संकीर्तन करायला शिकतो. मग अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण भक्तिमय सेवेचे प्रयास करायला जेव्हा शिकतो या ज्ञानाने युक्त होऊन, त्यावेळेला काय होतं, ही सगळी जी फळं आहेत वेगवेगळी पाप पुण्याची या सगळ्यातून आपण मुक्त होत असतो. मग असा साक्षात्कारी भक्त काय करतो, आपल्याविषयी इतर कोण काय बोलतात याचाही तो विचार करत नाही. कारण तो सदैव भगवान यांच्या लीलामध्ये किंवा त्यांचं लीला श्रवण करण्यामध्ये सदैव तो कसा असतो, तर सदैव त्यामध्ये तो रममाण झालेला असतो. म्हणजे काय प्रत्येक गोष्ट भगवानांच्या सेवेसाठी, भगवानांच्या संतुष्टीसाठी करण्यामध्ये तो रममाण झालेला असतो. आणि त्याचबरोबर मी कुणीतरी ही जी खोट्या अहंकाराची भावना आहे तिची नष्ट झालेली असते. तो सेवक भावामध्ये असतो. भगवानांचा म्हणजे नित्यसेवक किंवा नित्यदास या भावामध्ये असतो. त्यामुळे तो इतर लोक काय म्हणतात हा कधी विचार येईल मनात. तर ज्या वेळेला आपण स्वतःला मी कुणीतरी वेगळा भगवान यांच्यापेक्षा समजू खोट्या अहंकाराने तेव्हाच येईल ना. मग असा जो भक्त असतो की जो आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत झालेला असतो, त्याच्यामध्ये असा कुठलाही भाव नसतो आणि तो असा विचार नाही करत आपल्याविषयी इतर काय म्हणतात. तर तो त्याची उपेक्षा करतो म्हणजे त्याचे लक्षही देत नाही. तर तो केवळ आणि केवळ भगवान यांच्या लीलांचं श्रवण करत असतो. भगवान यांच्या कथा ऐकत असतो, भगवत भक्तांची सेवा करत असतो, वैष्णवांची सेवा करत असतो. मैं तो परेशान हो गई। हरे कृष्ण. मग असा जो भक्त असतो तो कशामध्ये रममाण असतो, भगवानांचे नाम रूप गुण लीला यांचे श्रवण करण्यामध्ये, त्यांच्या लीला म्हणजे कथा श्रवण करण्यामध्ये. का सदैव त्याला रुची निर्माण होते भगवानांच्या विषयी, अजून ऐकूया अजून ऐकूया अशा पद्धतीने भगवानांना तर जाणून घेण्याचे प्रयत्न करतो. आणि जेव्हा भगवान यांना कोणी तत्वता जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच निश्चितच तो भगवानाच्या कृपेस प्राप्त होतो. आपण भागवतातून भगवद्गीतेतून अभ्यास भगवानांना जर जाणायचं असेल तत्वता तर भगवद्गीता भागवतासारख्या शास्त्रातून आपण जाणलं पाहिजे. हे आपण 10.2 भगवद्गीतामध्ये अभ्यासले. मग आता मनुष्य हरे कृष्ण. वादळासारखा असा वारा येतो ना, त्यामुळे जी थोडंसं जी डिस्कनेक्ट होतं. हरकत नाही. तर इथे आपण हा भाग समजून घेत होतो की असे जे लोक असतात शुद्ध भक्त असतात जे आत्मसाक्षात हा. तर आपण आता समजून घेत होतो की असे जे भक्त असतात की जे भगवान यांचे लीला श्रवण करत असतात, त्या भगवान यांचे नाम रूप गुण लीला या सगळ्यामध्ये रुची त्यांना निर्माण झालेली असते. तर असे जे शुद्ध भक्त असतात केवळ आणि केवळ ते भगवान यांचा कशा पद्धतीने सेवा करता येईल अशा विविध प्रकारे भगवान यांना कसं जाणता येईल ह्याचाच अभ्यास करत असतात. ह्याच्याच त्यांना रुची असते. मग असे जे असतात ते वेगवेगळ्या मनुष्यांची परंपरा म्हणजे काय, गुरु शिष्य परंपरेतून भगवान यांचं कीर्तन म्हणजे हरिनाम संकीर्तन प्रत्येक युगात चालू असतं. मग ह्या श्रवणाचं फळ म्हणजे काय, तर त्या व्यक्तीला काय मिळतं, भगवान जे आहेत तर त्या व्यक्तीला काय देतात, तर स्वतःचं पद देतात असं म्हटलंय. म्हणजे काय की गुरु शिष्य परंपरेद्वारे हरिनाम जे आहे तर ते आपण सतत जेव्हा घेत राहतो तेव्हा भगवान काय करतात की त्याला स्वतःचं पद म्हणजे काय, भगवान यांच्या लीलांचा जो श्रवण
कीर्तन करत असतो, असा रममाण असतो, तर त्याला भगवानांच्या सेवेमधलं पद देतात. म्हणजे आता अशा पद्धतीनं तपस्या केल्यानंतर किंवा अशा पद्धतीनं भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्यानंतर कोणाला मनू बनवलं जातं, कोणाला ब्रह्मा बनवलं जातं, कोणाला अशी वेगवेगळी पद आहेत भगवानांच्या सेवेमधली. तर अशी पद आहेत वेगवेगळी, तर ती त्यांना मिळत असतात. आणि म्हणून भगवान जे आहे, तर तुम्ही त्याला स्वतःच पद प्रदान करता. म्हणजे काय, की ह्या फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल, की ब्रह्माजी काय करतात, तर सृष्टीचं आपल्या निर्माण करतात. तुम्हाला जर सगळ्यांना लक्षात येत असेल तर. म्हणजे सृष्टीचं निर्माण करण्यासाठी, निर्माण होण्यासाठी त्यांच्याकडे केवढ्या मोठ्या शक्ती असणं आवश्यक आहे पहा. म्हणजे ब्रह्माजी जे आहेत, तर त्यांना सुद्धा ईश्वर म्हटलं गेलं किंवा शिव जे भगवान आहेत, त्यांना ईश्वर म्हटलं गेलं. म्हणजे भगवान यांचे हे गुण अवतार आहेत. मग त्यांच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात भगवान यांनी शक्ती प्रदान केलेली आहेत पहा. म्हणजे हा जो आहे, तो उच्च स्तरावरची कृष्ण भावना आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये सोपं होईल आपल्याला समजायला, हायर कॉन्शियसनेस म्हणतो. म्हणजे ब्रह्माजींसारखं पद आहे, ते भूषवताना तो जो भक्त आहे तो इतक्या हायर कॉन्शियसनेसमध्ये असणं आवश्यक आहे, तर तो ही जबाबदारी पार पाडू शकेल. भगवान यांच्या बरोबरीने भगवान यांच्या सारखीच जबाबदारी पार पाडण्यासाठी जे भगवान जे करतात त्यांच्यासारखंच पद, म्हणजे भगवान यांचा अंश आहे. भगवान जशा पद्धतीने कार्य करतात तशा पद्धतीनं सृष्टी निर्माण करण्यासाठीची जबाबदारी भगवान यांनी कुणाला दिली? ब्रह्माजींना. अशी प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. म्हणजे असे उच्च कोटीचे जे भगवानांचे भक्त आहेत, तर त्यांना पद म्हणजे इंद्राचं पद आहे. मग अशी वेगवेगळी जी पदं आहेत किंवा मनू असतात वेगवेगळे. तर ही जी पदं आहेत, तर ही कशी मिळतात? तर भगवान यांच्या कीर्तनामुळे किंवा भगवान यांचं नाम घेतल्यामुळे, भगवान यांची सेवा केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे असे जेव्हा भगवान यांची सेवा करतात भक्त आणि भगवान त्यांच्यावर संतुष्ट होतात, तेव्हा त्यांना अशा पद्धतीचं उच्च कोटीची सेवा मिळते. भगवान जे आहेत, तर त्यांच्या म्हणजे संतुष्टीमुळे ही भगवान यांच्या म्हणजे चरणाशी त्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा मिळत असतात पहा. मग हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं, म्हणजे टेक होम मेसेज काय? तर यासाठी आपण काय केलं पाहिजे? भगवान यांची जी आहे भक्तिमय प्रेममय सेवेला महत्त्व दिलं पाहिजे. त्याद्वारेच आपल्या हृदयाची शुद्धी होऊ शकते आणि त्याद्वारेच आपण भगवान यांना संतुष्ट करू शकतो. आणि ते कशा पद्धतीनं? तर गुरु-शिष्य परंपरेद्वारे. म्हणजे मनुपुत्र हा सुद्धा गुरु-शिष्य परंपरेद्वारे झाला. मनुला भगवद्गीता कोणी सांगितली? हे सगळं आपण अभ्यासलंय ना भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात. म्हणजे तर हे सगळं जे आहे, तर हे कसं आहे? गुरु-शिष्य परंपरेतनंच ज्ञान आलंय भगवान यांच्याकडून. आणि त्याद्वारे हरींचा महिमा, हरिनामाचा महिमा आपण जाणतो गुरु-शिष्य परंपरेद्वारे. आणि त्याद्वारे आपण भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली, तर निश्चितच काय होतं? भगवान संतुष्ट होतात. मग आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्णा. द्युपतय एव तेन ययुरन्तमनन्ततया त्वमपि यदन्तराण्डे निचयाननु सावरणाः ख इव रजांसि वान्ति वयसा सा यच्छ्रुतयः त्वयि हि फलन्त्यता नीरसेनेन भवन्निधनाः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता आपण हा शेवटचा श्लोक अभ्यासतोय वेदांच्या स्तुतीमधला. त्या म्हणजे त्या आता श्रुती काय म्हणतात, की हे भगवान स्वर्गादी लोकांचे स्वामी, तसेच तुम्ही स्वतःही तुमच्या महिमेचा अंत जाणत नाही. आकाशात जरी धुळीचे कण फिरतात, तसे वेष्टने असलेली ब्रह्मांडी कालचक्रासह तुमच्यात फिरत असतात. परमसत्य हे सर्व वस्तूंपासून भिन्न आहे. हे दाखवण्याचा श्रुतींचा मार्ग तुम्हाला त्यांच्या शोधकार्याचा अंतिम निष्कर्ष सिद्ध करून यशस्वीरित्या पार पाडला जातो. म्हणजे काय, की आता अंतिम स्तुतीमध्ये श्रुती काय म्हणतात, की अखिल जे वेदांत म्हणजे ज्ञानाचं सार जे आहे, तर ते प्रस्तुत करतात. म्हणजे काय, भगवान पुरुषोत्तम यांची ओळख, वैयक्तिक गुण, शक्ती यांचं वर्णन सगळं श्रुतींनी केले आतापर्यंत. उपमा अलंकार सुद्धा त्यांनी वापरला. म्हणजे ह्या श्रुती आहेत त्या काय, भगवान जे आहेत तर यांचं खूप सुंदर सुंदर वर्णन वेगवेगळे अलंकार वापरून ते करतात. मग आता उपनिषद तर भगवान यांची स्तुतीच गातात सदैव. मग भगवान यांचा श्रुती यांनी तर आतापर्यंत महिमाच गायलाय. तर ते काय म्हणतात, की स्वर्गात मधले म्हणजे स्वर्गलोक जे आहे, तर ह्या सगळ्या लोकांचे किंवा इतर लोक म्हणजे ह्या सगळ्यांचे स्वामी भगवानच आहेत. म्हणजे तुमच्या महिमेचा अंत कोणाला सांगताच येणार नाही. म्हणजे अंत, आदी, अंत, मध्य असं काही भगवान यांच्या महिमेचं आपण जाणूच शकणार नाही. मग तसे आकाशात जसे धुळीचे कण कसे असतात, असंख्य असतात, अगणित असतात. तशी
ब्रह्मांड जी आहेत वेष्टन असलेली म्हणजे काय वेगवेगळी वेष्टने आहेत त्यांच्यावर अशी भौतिक आणि आणि कालचक्र असं म्हणजे काय काळा वेळेचा पालक आहे त्याच्यासह भगवान म्हणजे काळ हे सुद्धा भगवान यांचं रूप आहे ह्याच्यासह तुमच्यात फिरत असतात म्हणजे भगवान यांच्या भोवतीच हे सगळे फिरत असतं सगळं काही का तर भगवानच स्वामी आहेत हे सगळे सगळ्याचे आणि भगवानच निर्माते आहेत सगळ्याचे त्यामुळं भगवान हे सर्वोच्च नियंत्रक असल्यामुळे ही सगळी वेष्टनी असलेली ब्रह्मांड कालचक्र असं कोणामध्ये आहेत भगवान यांच्यामध्ये विश्वरूप दर्शनामध्ये आपण पाहिलं बघा भगवान कसं सगळ्यांना आपलं जे रूप आहे विश्वरूप आहे ते प्रकट करतात अर्जुनासमोर मग त्यावेळेला हे सगळे इतर उच्च म्हणजे लोकातले जे म्हणजे होते जे लोक होते तर त्यांनी सुद्धा म्हणजे उच्च ग्रह लोकावरचे जे सगळे भक्त होते त्यांना सुद्धा ह्या भगवानाच्या विश्वरूपाचं दर्शन झालं होतं म्हणजे अशा पद्धतीने श्रुती जी आहे तर आपलं जे अंतिम आपलं स्तुती आहे त्यामध्ये म्हणणं म्हणतात की काय की परम सत्य म्हणजे भगवान हे सगळ्या वस्तूंपासून भिन्न जरी असले तरी शेवटी हे जे काही आहे निर्माण झालेलं आपण पाहतो शाश्वत शाश्वत हे सगळी निर्मिती कुणाची आहे भगवान यांची आहे म्हणजे आपलं अंतिम शोधकार्य इथं संपतं की म्हणजे किंवा आपल्या शोधकार्याचा निष्कर्ष काय आहे तर ह्या सगळ्याचे जे परम स्वामी आहेत ते भगवान आहेत या सगळ्याचे सर्वोच्च नियंत्रक कोण आहेत भगवान आहेत या सगळ्याचे जे पालक आहेत संहारक आहेत जे काही आहेत म्हणजे सर्व कारणांचं कारण जे आहेत ते कोण आहेत ते भगवान आहेत म्हणजे इथं आपलं शोधकार्य संपतं तर अशा पद्धतीनं श्रुतींनी हे आपलं म्हणणं आणलेलं आहे की वेदशास्त्रामध्ये श्रील व्यासदेव जे आहेत तर त्यांनी हे सगळं भाष्य केलेलं आहे तर तेच भाष्य जे आहेत तर ते वेदातल्या श्रुतींनी मांडलंय की सर्व कारणांचे कारण किंवा जे काही आहेत की जिथं म्हणजे जे काही इथे आपल्याला दिसतं हे सगळं तर हे सगळं सगळ्याचं म्हणजे कारण कोण आहेत भगवान आहेत म्हणजे भगवान यांच्या महिमेला अशा पद्धतीनं अंतच नाही भगवान यांचा महिमा जो आहे त्याचं वर्णन करताना जे अनंत शेष आहेत तर त्यांची असंख्य मुख आहेत ते अजूनही महिमा वर्णन करतात त्यांना हजारो मुख आहेत म्हणजे त्या अनंत शेषाला आणि त्याच्यातलं प्रत्येक मुख त्यांचं महिमा वर्णन करते महिमा गाते पण ते अजूनही त्यांना त्यांची मुख थकतात ना ते महिमा मंडन संपते इतकी म्हणजे भगवान यांची महिमा जी आहे तर ती अशा पद्धतीनं अमर्याद आहे म्हणजे आपण त्याची कल्पनाच नाही करू शकणार किंवा आपण महिमा जी आहे तर ते म्हणजे त्याला कुठे थांबवूच नाही शकणार इतकी त्यांची जी महिमा आहे तर ती म्हणजे प्रचंड असे म्हणजे काय म्हणतो आपण तर इतकं त्यांचं कार्य आहे भगवान यांचं म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडासाठी की त्या महिमेला कुठं खंडच नाही पडणार महिमा मंडन सतत प्रत्येक जण चालूच ठेवील आणि श्रुती म्हणा उपनिषद म्हणा वेद म्हणा हे सगळे काय करतात श्रुतीमधले हे श्रुती मंत्र भगवान यांची काय करतात महिमागान करत असतात उपनिषद महिमागान करत असतात भगवान यांचे भक्त काय करत असतात त्यांचं महिमागान करत असतात अशा पद्धतीनं प्रत्येक जण भगवान यांचं महिमागान करत असतो अशा पद्धतीनं भगवान यांच्या महिमेला कुठलाही अंत नाही आणि त्याचबरोबर हे सगळं जाणून आपण घेतलं तर ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो या शोधकार्याचा सर्व कारणांचे कारण म्हणजे कोण आहेत किंवा परम कारण कोण आहेत भगवान श्रीहरी आहेत किंवा श्रीकृष्ण आहेत तर इथे श्रुतींनी आपली स्तुती संपवली किंवा वेद जे आहेत तर त्यांनी आपलं म्हणणं संपवलंय तर इथं जे आहे तर आपल्या भागवतात जेवढ्या स्तुती होत्या त्या संपल्यात आता ब्रह्मसंहिता जी आहे तर त्यामध्ये ब्रह्माजींनी जी स्तुती केली आहे भगवानांची आदिजीव ब्रह्मा यांनी ज्यांना आदिपुत्र म्हटलं जातं ब्रह्माजींची निर्मिती भगवानांच्या नाभी कमलातून झाली गर्भोदक्ष हे जे विष्णू आहेत त्यांच्या नाभी कमलातून ब्रह्माजींची निर्मिती झाली तर त्यांची स्तुती आपण अभ्यास मग त्याची हे आपण पीडीएफ क्लोज करूया इथे संपली स्तुती कारण पुढचे श्लोक भगवान यांचे आहेत ठीक आहे तर ब्रह्मसंहिता जी आहे तर ती स्तुती आपण अभ्यासणार आहोत हे कृष्ण त्याची येस पीडीएफ माताजी हरे कृष्ण येस 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 ब्रह्मसंहिता आहे ना माताजी हा हा एक
येस माताजी, हरे कृष्णा. हेच आहे ना? एकच मिनिट होते. हरे कृष्णा. एकच राहिलाय. हा, तर ब्रह्मसंहिता आहे ना, त्याच्यातला 5.1 आपण घेऊया सुरुवात. 5.1. एक मिनिट. हो, एक सेकंड. येस. येस, हरे कृष्णा. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रहः अनादिरादिर्गोविंद सर्व कारण कारणम. हरे कृष्णा. हा, खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. तर आता आपण समजून घेऊया. आता आपण थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया. ब्रह्मसंहिता जी आहे, तर तिथे त्याचा 5वा अध्याय जो आहे, तर त्याची प्रत जी आहे ती चैतन्य महाप्रभूंना मिळाली होती. आणि त्यामुळं 5वा अध्यायच ब्रह्मसंहितेचा आपल्याला उपलब्ध आहे. चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा दक्षिण भारताची यात्रा केली होती, तिथे त्यांना ब्रह्मसंहिता आणि म्हणजे त्याचा 5वा अध्याय आणि कृष्ण कर्णामृत हे 2 वैदिक जे म्हणजे ग्रंथ आहेत, पुरातन असे, तर ते प्राप्त झाले ते. तर त्यामुळं आपल्याकडं 5वा अध्याय त्याचा उपलब्ध आहे. तर त्याच्यातला पहिला जो श्लोक आहे, तर ती जी आहे, तर ती स्तुतीच आहे भगवानांची ब्रह्माजींनी केलेली. तर ती आपण अभ्यासणार आहोत. तर ही ब्रह्मसंहिता जी आहे, तर ही जी आहे, तर ही आपल्याला सोप्या भाषेत, हा जो आहे ब्रह्माजींनी केलेला स्तुतीचा भाग, तर आपले भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणजे आपले श्रील प्रभुपादांचे गुरु आहेत. तर त्यांनी जी आहे तर ती म्हणजे ती संकलित केली आहे, म्हणजे सोप्या भाषेत लिहिली आहे. आणि मग ती आपण आता अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला श्लोक आहे. भगवानाची ब्रह्माजींनी कशी स्तुती केली आहे, तर या श्लोकाच्या माध्यमातून अभ्यासत आहोत. आता हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिंद सर्व कारण कारण. तर आता ह्याच्यातनं आपण याचा मतितार्थ समजून घेणार आहोत की याचा आता अर्थ काय आहे. तर गोविंद या नावानं विख्यात असलेले कृष्ण हे परमेश्वर आहेत. त्यांचं शरीर कसं आहे, सच्चिदानंद आहे. सगळ्या कारणांचे ते मूळ कारण आहेत. आणि त्यांचा म्हणजे दुसरा कुठलाही जो आहे, तर तो म्हणजे जो आहे तर तो उगम नाही. ते सगळ्या कारणांचे ते स्वतः काय आहेत, कारण आहेत. तर आता ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं, तर कृष्ण जे आहेत, तर ते म्हणजे त्यांचं जे नाव आहे कृष्ण, हं, तर हे काय आहे,
तर हे नाव जे आहे तर अत्यंत आकर्षक आहे. म्हणजे कृष्ण या शब्दाचाच अर्थ काय, तर आकर्षित करणारा असा. कर्षयति इति कृष्ण. तर असं जे आहे ते कृष्ण नाम आहे. मग कृष्णाचं नाम आहे किंवा त्यांचं रूप आहे किंवा त्यांचा गुण आहे किंवा त्यांची लीला आहे, तर हे सगळं जे आहे तर हे सगळं जे आहे तर हे सगळं कसं आहे, सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा आता श्रेष्ठ काही नाहीये. मग असे जे भगवान आहेत ते कसे आहेत, सच्चिदानंद म्हणजे संपूर्ण ज्ञान आणि शाश्वत. त्यानंतर कसे चित म्हणजे काय, म्हणजे संपूर्ण शाश्वत, चित म्हणजे ज्ञानाने युक्त असे, आणि आनंद म्हणजे परमानंदाचं ठिकाण. तर ते कसे द्विभुजधारी रूप आहे त्यांचं, श्याम सुंदर रूप आहे आणि हातामध्ये मुरली असलेलं असं त्यांचं नित्य रूप आहे. मग आता हे जे भगवान आहेत तर ते अचिंत्य असे मानले गेलेत. म्हणजे काय, त्यांचं वर्णन आपण नाही करू शकत आपल्या बुद्धीने किंवा आपल्या या भौतिक इंद्रियांनी, की जी गोष्ट पूर्णतः आध्यात्मिक आहे तर ते आपल्या बुद्धीच्या आणि कल्पनेच्या पलीकडे आहेत, म्हणून त्यांना अचिंत्य म्हणले. आणि मग हे काय करतात, तर हे चिन्मय म्हणजे गुण त्यांच्यामध्ये, म्हणजे सगळे आध्यात्मिक जगतामध्ये हे अशा सुंदर सुंदर लीला करतात आणि त्यांचे असे लीला गुण सगळं कसं आहे, तर आपल्यासाठी अचिंत्य आहे. मग आता हे सगळं काय आहे, तर हे जे आहे कृष्ण तत्व आहे. मग आता कृष्ण तत्व आणि कृष्ण म्हणजे कृष्ण हे का कोण आहेत, तर अशा पद्धतीने परमपुरुष आहेत, आदी पुरुष आहेत. तर मग हे कृष्ण तत्व आहे. कृष्ण म्हणजे ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वर्णन कसं आहे, तर ते अत्यंत विलोभनीय असे सुंदर दिसायला श्याम सुंदर रूप आहे. द्विभुजधारी आहेत, सच्चिदानंद आहेत, अत्यंत आकर्षक आहेत, म्हणून त्यांना कृष्ण म्हटले. कृष्ण हे त्यांचं नाव आहे. तर ते कृष्ण म्हणजे काय आहे, तर ते तत्व आहे. मग कृष्ण तत्व म्हणजे ती तत्व आणि व्यक्ती अभिन्न आहे. म्हणजे काय, की कृष्ण हे एकमात्र ईश्वर आहे किंवा त्यांनाच परमात्मा म्हटलं जातं, ईश्वर म्हटलं जातं, विष्णू म्हटलं जातं, असं त्याचा अर्थ आहे. आणि मग त्यांना या हे जे आहेत हे कसे आहेत, तर अत्यंत मनमोहक आहेत. त्यांना आध्यात्मिक देह आहे हा प्राप्त झालेला आहे. म्हणजे त्यांचं देह कसं आहे, आध्यात्मिक आहे आणि अनेक आध्यात्मिक इंद्रिय आहेत आणि त्यांच्याकडे अचिंत्य गुण आहेत. म्हणजे त्याची इंद्रिय कशी आहेत, अचिंत्य आहेत. इंद्रिय कशी आहेत, आध्यात्मिक आहेत. त्यांचे गुण कसे आहेत, तर अचिंत्य आहेत. आणि असं सुंदर असं आध्यात्मिक त्यांचं रूप आहे. म्हणजे आध्यात्मिक छबी म्हणतो ना, छबी म्हणजे काय, व्यक्तिमत्व. आणि ते आध्यात्मिक रूप जे आहे सुंदर, तर ते कृष्ण म्हणजे जे आहे तर त्यांच्यापासून अभिन्न आहे. म्हणजे काय, कृष्ण जे आहे म्हणजे कृष्ण तत्व हे आध्यात्मिक तत्व आहे आणि त्यांची छबी म्हणजे रूप किंवा व्यक्तिमत्वापासून ते अभिन्न आहे. म्हणजेच काय, कृष्ण काय आहे, तत्व आहे. आपण जे कृष्ण कृष्ण म्हणतो ते म्हणजे काय, ते आकर्षित करणारे आहेत म्हणून त्यांना आपण म्हणतो, मग ते कृष्ण तत्व आहे. मग हे आध्यात्मिक तत्व काय आहे, भगवानांच्या मधलं त्याला म्हणायचं कृष्ण तत्व. पण त्या छबीचं म्हणजे त्या व्यक्तिमत्वाचं नाव काय आहे, तर या आध्यात्मिक जगतामध्ये त्यांना गोविंद या नावाने ओळखतात. म्हणजे काय, की जे अशा पद्धतीचे सच्चिदानंद आहेत कृष्ण, की जे परमात्मा म्हणून ज्यांना आपण म्हणतो किंवा ज्यांना कृष्ण आपण म्हणतो, तर ते कुठे असतात, तर ते जे दिव्य लोक आहे गोलोक वृंदावन, की जिथे वेगवेगळ्या जे गोपिका आहेत म्हणजे त्या त्यांच्या प्रेमी आहेत, तर त्यांचे ते पती म्हणून आहेत. त्याचबरोबर गोकुलधामामधले शासक गोकुलपती म्हणून आहेत ते, किंवा वेगवेगळे जे म्हणजे जे ग्वालबाल किंवा गवळी आहेत तर त्यांचे ते स्वामी आहेत, किंवा जे गोपी आहेत तर त्यांचे ते काय आहेत, तर मुख्य आहेत, म्हणून त्यांना गोपपती म्हटले. म्हणजे जे गोप आहेत त्यांचे ते मुख्य आहेत. ते नंदबाबा हे तिथले राजे होते, तर त्यांचे ते मुख्य आहेत, त्यामुळे त्यांचा नंदबाबांचे पुत्र म्हणून. मग अशा पद्धतीने ह्या म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये जे उपस्थित असणारे ह्या सगळ्या जगतामध्ये आणि असं सौंदर्ययुक्त असा गोलोक वृंदावन आहे, की जिथले दिव्य वासी आहेत सगळे, जे भगवानांची शुद्ध भक्ती आहेत. मग त्यांचं जे उपास्य तत्व आहे, म्हणजे ते काय आहे, म्हणजे आणि वेगवेगळे ते लीला करणारे असे कोण आहेत, त्यांना कुठल्या नावाने ओळखलं जातं, तर गोविंद या नावाने. म्हणजे आपले भगवान यांचं नाव काय आहे, भगवान कोणत्या नावाने विख्यात आहे, तर गोविंद या नावाने. तर हा भाग आपण सगळ्यांनी समजून घेऊया. म्हणजे काय,
की हे जे गोविंद आहेत तर हेच सगळ्या कारणांचे कारण आहेत आणि भगवान यांचे स्वांश आणि कला विस्तार आहेत की ज्यामुळे भौतिक ब्रह्मांड सृष्टी निर्माण होते. त्याचबरोबर शक्ती वेगवेगळ्या आहेत त्या सुद्धा भगवान त्यांना म्हणजे प्रदान करतात वेगवेगळ्या आपल्या अंशांना. अशा पद्धतीनं जीवशक्ती म्हणजे ती तटस्थ शक्ती झाली, अशा वेगवेगळ्या शक्ती आहेत भगवान यांच्या. तर स्वांश विस्तार आहेत किंवा वेगवेगळे पद्धतीने भगवान जे आहे तर त्या आपल्या शक्तीचं प्रकटीकरण भौतिक आणि आध्यात्मिक या ब्रह्मांडामध्ये करत असतात किंवा त्यांच्या संयोगातून म्हणजे काही गोष्टी घडत असतात. तर हे सगळं जे आहे तर हे काय आहे तर भगवान जे आहेत गोविंद जे आहेत तर हेच ह्या सगळ्याचे कोण आहेत कारण आहेत म्हणून त्याला काय म्हणले सर्व कारण कारणम असं म्हणले. अनादि आदी म्हणजे काय अनादी काळापासून उपस्थित असलेले आणि सर्वांचे उगम किंवा स्त्रोत म्हणजे कोण भगवान गोविंद म्हणजे कृष्ण हे काय आहे तत्व आहे. आध्यात्मिक तत्व काय आहे तर कृष्ण तत्व म्हणून कृष्ण म्हणतो आपण. पण जसं एखाद्याचं पेट नेम म्हणतो की नाही आपण टोपण नाव आपण म्हणतो घरातलं नाव प्रेमाने म्हणायचं नाव तसं म्हणजे हे कृष्ण आहे आणि ते कृष्ण तत्व आणि व्यक्ती म्हणजे भिन्न नाहीये अभिन्न आहे. पण ते त्यांना आपण काय ओळखतो कुठल्या नावाने ओळखतो तर गोविंद या नावाने ओळखतो. म्हणून गोविंदम आदि पुरुषम तम अहम भजामी असे श्लोक येतात ब्रह्मगीतेमध्ये जिथे तिथे गोविंद म्हटलं जातं त्यांना. त्याचं कारण काय तर अशा पद्धतीनं भगवान यांना म्हणजे भगवान यांचं तत्व आध्यात्मिक तत्व आणि त्यांची छबी म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व हे अभिन्न आहे. एक म्हणजेच काय हे जे कृष्ण किंवा कृष्ण तत्व म्हणजे त्यांचं नाम रूप गुण लीला हे जे काही आहे किंवा कृष्ण असा शब्द म्हणतो आपण तेव्हा ते कृष्ण तत्व जे आध्यात्मिक तत्व म्हणून समोर येतं तर ते आणि व्यक्तिमत्व भिन्न नाहीये. भगवानच आहेत म्हणजे आणि त्यामुळं असे जे भगवान आहेत तर त्यांना अशा दिव्य लोकामध्ये गोविंद म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आता आपण जर समजून घ्यायचा भाग झाला तर आपण श्री श्री राधा गोविंद यांची सेवा करतो. आपण मेंगलोर मंदिराला आपण जे आहोत सगळे जोडलेले आहोत आणि आपण कोणाची सेवा करतो श्री श्री राधा गोविंद यांची. म्हणजे असे जे भगवान आहेत म्हणजे जे पूर्ण सगळ्या जग सर्व कारणांचे कारण असलेले असे आणि गोलोक वृंदावनमध्ये स्थित आहेत. ते गोपीजनांचे पती आहेत, गोपांचे प्रमुख आहेत, जे सगळ्या स्तरावर अशा पद्धतीनं गोकुलपती आहेत, गोपींचे पती आहेत, असे जे आहेत आणि सगळ्या गायींचे पण पती आहेत, गोपती. तर असे कोण आहेत तर ते गोविंद आहेत आणि मग असे जे भगवान आहेत तर त्या गोलोक वृंदावनमध्ये सर्वश्रेष्ठ रसामध्ये म्हणजे जो सर्वश्रेष्ठ रस माधुर्य रसामध्ये स्थित आहेत आणि ते वेगवेगळ्या लीला करतात. त्यांचं नाव काय आहे गोविंद आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. तर हे ह्यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ असतो. तर ब्रह्मसंहितेमध्ये अगदी व्यवस्थित पहिल्या श्लोकामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की भगवान यांना कुठल्या नावाने ओळखलं जातं. अनेक नाव आहेत भगवान यांची पण मूळ जे आदिपुरुष परमपुरुष जे आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं तर गोविंद म्हटलं जातं. आणि म्हणून कृष्ण असं जेव्हा कोणी म्हणतात त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून काय माहितीदार झाला पाहिजे की व्यक्तिमत्व श्याम सुंदर रूपातले भगवान म्हणजे कोण आहेत त्यांचं नाव काय आहे गोविंद आहे. ब्रह्माजींनी स्तुतीमध्ये जिथे तिथे सांगितले पहा. तर अशा स्वरूपात आपल्याला आपण भगवान यांचा जे आहे तर त्यांना समजून घेतलं पाहिजे. म्हणजे भगवान यांना तत्वता जाणणं म्हणजे काय अशा पद्धती भगवत भक्तांच्याकडून जाणणं. तो भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनानेच आपल्याला म्हणजे हे सगळं जाणता येऊ शकतं प्रत्यक्ष भगवान यांना. नाहीतर भगवान कसे आहेत अचिंत्य आहेत आपल्या कल्पनेच्या बुद्धीच्या सगळ्याच्या पलीकडे आहेत. आपल्याला भगवान यांना जाणता नाही येणार. अशा भक्तांच्या माध्यमातूनच आपल्याला जाणता येतं. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्णा. चिंतामणी प्रकर सद्म सुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभिरभिपालयन्तम् लक्ष्मीशः सहस्रशत संभ्रमसे व्यमानम् गोविन्दमादिपुरुषं तम् अहं भजामि. हरे कृष्ण. कृष्ण खूप सुंदर वाचलात माताजी. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाचलात. तर आता आपण ह्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊया. 29वा जो श्लोक आहे तर त्याचा आपण अर्थ समजून घेऊ की
इथे काय म्हटलं की मी असे आदिपुरुष भगवान गोविंद यांचं भजन करतो. म्हणजे काय, तर भजन करतो म्हणजे काय, भजतो याचा अर्थ काय, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, त्यांचं गुणगान करतो, त्यांची स्तुती करतो. भजने म्हणजे सगळं आलं या शब्दामध्ये. भजतो या शब्दामध्ये सगळा अर्थ येतो पहा, की जे म्हणजे स्तुती तर म्हणजे एक भगवानाची स्तुती करणं म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवाच आहे, गुणगान करणं म्हणजे. जसं नाम घेतो आपण, आपली ती तपस्या आहे, तसं भगवान यांचं भजन करणं म्हणजे भगवान यांच्याविषयी स्तुती सुमनं गाणं, भगवान यांच्याविषयी वेगवेगळी स्तुतीची पदं गाणं, ही सुद्धा काय आहे, भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा आहे. भगवान यांच्या इंद्रियांना आनंद देण्यासाठी, म्हणजे गोविंदांच्या इंद्रियांना आनंद देण्यासाठीही आपण काय करतोय, तर स्तुती सुमनं गातो आहोत. मग ही एक प्रकारे सेवाच आहे, आपली तपस्या आहे. आणि मग ब्रह्माजी आहेत तर ते आदिपुत्र भगवानाचे पुत्र, तर ते कशा पद्धतीने सांगतात हा, की असे जे गोविंद आहेत की जिथे लाखो कल्पवृक्ष आहेत, म्हणजे त्यांच्या मग आता गोलोक वृंदावनचं हे वर्णन आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवूया. लाखो कल्पवृक्ष आहेत, म्हणजे कल्पवृक्ष काय म्हणजे कोण, तर आपण जी इच्छा करू ते पूर्ण करणारे असे तिथे आहेत गोलोक वृंदावनमध्ये. आणि चिंतामणी म्हणजे चिंतामणी जिथे आहेत, म्हणजे असे जे मणी चिंतामणीचं वर्णन म्हणजे आपल्याला माहिती आहे आता की म्हणजे भगवान यांच्या धामामध्ये चिंतामणी जो आहे तर तो तिथे असतो. म्हणजे हा म्हणजे पारसाचा जो म्हणजे पारस जो पत्थर आहे किंवा पारसाचा जो म्हणजे पारस ज्याला आपण म्हणतो ना, की ज्याला स्पर्श केल्यावर सोनं होतं, मग ह्याच्यापेक्षा पण चिंतामणी म्हणजे दुर्मिळ आहे. असा मणी त्यांच्याकडे आहे की ते सर्व म्हणजे काही आपल्याला प्रदान करत असतो. म्हणजे सगळं काही आपल्याला म्हणजे तिथे प्रदान करणारा असा जो आहे चिंतामणी, तर तो सुद्धा गोलोक धामामध्ये आहे. म्हणजे चिंतामणीचा अर्थ काय इथे घ्यायचा आपण, जे भौतिक जगतातला चिंतामणी वेगळा आहे. इथे अर्थ आपण घ्यायचा आहे की असा आध्यात्मिक रस किंवा चिन्मय रस की जिथं माया बिलकुल नाहीये. असा जो रस आहे त्याला चिंतामणी असं म्हटलं. म्हणजे तिथं सदैव आध्यात्मिक रसच आहे. आणि तिथं कल्पवृक्ष म्हणजे जे आहेत तर ते केवळ आणि केवळ धर्म अर्थ काम मोक्ष यांचीच फळं निर्माण करतात. पण कृष्णाच्या धामामध्ये कसं आहे, कल्पवृक्ष सुद्धा दिव्य आहेत, ते फक्त आणि फक्त आपल्याला भगवत प्रेम प्रदान करत असतात किंवा अशा पद्धतीची सगळी आध्यात्मिक फळं आपल्याला निर्माण करून देत असतात. किंवा तिथले कामधेनू म्हणजे काय, तर आपल्या इच्छेनुसार दूध देणाऱ्या गायी भौतिक जगतामध्ये म्हणजे. पण तिथे गोलोक वृंदावनामध्ये कामधेनू प्रेमाचे फवारे निर्माण करत असतात, असं दूध असतं प्रेमाच्या म्हणजे प्रेमाच्या म्हणजे जो आहे तो सागरच त्यांच्या दुधातून वाहत असतो, की ज्या म्हणजे ज्याचं पान केल्यानंतर प्रत्येकाची जी भूक आहे किंवा तहान आहे तर ती सगळी जी आहे तर त्याचं शमन होईल. अशा पद्धतीनं आनंदाचा म्हणजे अशा पद्धतीनं जो फवारा म्हणतो ना, अशा पद्धतीनं त्या दुधातून म्हणजे एक प्रकारे म्हणजे त्याचा वर्षावच होत असतो. अशा पद्धतीचं त्या कामधेनूंचं दूध असतं पहा. आणि लक्ष म्हणजे सहस्त्रशत लक्ष म्हणतात, तर सहस्त्रशत म्हणजे इतक्या म्हणजे प्रमाणात तिथे सगळं उपलब्ध आहे. म्हणजे किती म्हणजे सुंदर असं गोलोक वृंदावन आहे पहा. म्हणजे असंख्य लक्ष्मी तिथे. तर लक्ष्मी म्हणजे कोण, तर ते गोपींना म्हटलंय. म्हणजे काय, की आदिपुरुष अर्थात जे भगवान आहेत आणि असंख्य लक्ष्मी म्हणजे काय, तर त्या गोपी तिथे. त्यांना गोपींसाठी लक्ष्मी असं शब्द, कारण ऐश्वर्य आहे ना तिथे, म्हणून तिथे लक्ष्मी असा गोपींसाठी शब्द जो आहे तो वापरलाय. मग अशा असंख्य लक्ष्मी भगवानांची सेवा करत असतात. म्हणजे काय, तर अशा असंख्य गोपी भगवानांच्या सेवेमध्ये तिथे रत असतात. असं सुंदर वर्णन केले. हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवूया. 5.29 ह्याच्यामध्ये गोलोक वृंदावनचं सुरेख वर्णन आहे. आता पुढे जाऊ. वेणुक्वणन्तमरविन्ददलायताक्षम् बर्हावतंसमसिताम्बुधसुन्दराङ्गम् कन्दर्पकोटिकमनीयविशेषशोभम् गोविन्दमादिपुरुषं तम् अहं भजामि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी खूप छान असला. तर इथे समजून घेऊया. आता 30वा श्लोक आहे, याच्यामध्ये काय वर्णन आहे. आपण सगळेजण जर गुरुपूजा अटेंड करत असू, गुरुपूजा ऐकत असू सगळेजण, तर सकाळी जेव्हा 7:30 वाजता दर्शन आरती असते, त्याच्या आधी 7:30 वाजता जेव्हा दर्शन खुलं होतं आपल्या इस्कॉन बेंगलोरचं, उद्या बघावं अवश्य सगळ्यांनी, वाटल्यास मी पाहिलं नसेल तर दर्शन आरतीच्या आधी काय होतं, तर ही जी स्तुती आहे म्हणजे तर ही गायली जाते. म्हणजे ही ब्रह्माजींनी जी गायलेली स्तुती आहे,
तर गोविंदम स्तोत्रम पण म्हटलं जातं त्याला. तर ही जी स्तुती आहे, ही 2 जे आहेत म्हणजे यातले ब्रह्माजींच्या स्तुतीतले महत्वाचे 2 श्लोक जे आहेत, तर ते हा एक श्लोक आहे 30वा आणि अजून पुढे येईल श्लोक. तर तो मी त्यावेळेला सांगेल. तर हे 2 श्लोक जे आहेत, तर ते जे आहेत, तर ते गायले जातात दररोज आपल्या मंदिरामध्ये आणि सगळे इस्कॉन मंदिरांमध्ये. तर खूप सुंदर याचा अर्थ आहे, की भगवान कसे आहेत, तर त्यांचं सुरेख वर्णन आहे. जो वेणू म्हणजे जे वेणू म्हणजे अगदी अत्यंत दक्षपूर्वक त्याचं वेणुवादन करतात. म्हणजे अगदी खूप सुंदरपणे म्हणजे अशा पद्धतीने जे वेणुवादन करतात आणि जे ज्यांचे कमळाचे जे म्हणजे कमळ दल जे आहेत, तर त्यासारखे असे नेत्र आहेत ज्यांचे किंवा ज्यांच्या मस्तकावर मोरपंख आहे किंवा ज्यांचं अंग कसं आहे जे निळे म्हणजे जे निळे मेघ आहेत त्यांच्यासारखं सुंदर आहे. किंवा ज्यांची शोभा जी आहे म्हणजे किंवा त्यांचं सौंदर्य थोडक्यात, तर ते अशा करोडो कामदेव जे आहेत, तर ते सुद्धा त्यांच्यापुढे फिके पडतील. अशा पद्धतीनं त्यांचं सौंदर्य आहे. आणि असे जे आदिपुरुष आहेत भगवान गोविंद यांचं मी भजन करतो असं ते म्हणतात. म्हणजे इथं आपण समजून घेऊया, की भगवान हे सर्वव्यापी आहेत. कृष्ण त्यांचं आध्यात्मिक रूप आहे आणि ते इतकं सुंदर आहे त्यांचं रूप, की भगवान सुद्धा म्हणजे भगवान यांचे सुपुत्र ब्रह्माजी सुद्धा अगदी मान अर्पून त्यांची स्तुती करतात. की त्याचं वर्णन जे त्यांनी ध्यानावस्थेमध्ये केले ना शुद्ध भक्तीच्या स्तरावर ब्रह्माजींनी शुद्ध भक्त आहेत ते आणि या भक्तीच्या स्तरावर ते ध्यान करतात भगवान यांचं. त्यावेळेला त्यांना जे भगवान यांचं दर्शन झाले ना त्याचंही वर्णन आहे. म्हणजे त्यांचे नेत्र आहेत आणि असे सुंदर नेत्र असलेलं भगवानाचं मुखमंडल इतकं सुंदर आहे आणि त्याच्यावर अत्यंत सुंदर मोरपंख आहे की जो सुशोभित करतो त्यांच्या मुखमंडलाला आणि त्यांचं शरीर कसं आहे निळे जे मेघ आहेत त्यांची झुंड जशी एकत्र येते आणि त्यानंतर तसे सुंदर असं आकाशामध्ये जे एक दृश्य निर्माण होतं असं सुंदर अंगकांती आहे भगवान यांची आणि त्यांचं सौंदर्य कसं आहे तर त्यांचं सौंदर्य हजारो करोडो म्हणजे कामदेव आहे तर त्यांना लाजवेल इतकं म्हणजे सुंदर आहे म्हणजे ते सुद्धा त्याकडे मोहित होतील आकर्षित होतील किंवा त्यांना पाठी पडेल इतकं सुंदर असं म्हणजे कामदेव असे करोडो जेव्हा येतील एकत्र आणि त्यांना सुद्धा त्यामुळे काय होईल त्या रूपाकडे विलक्षण अशी मोहकता म्हणजे वाटेल किंवा असं विलक्षण सौंदर्य जे आहे तर ते कृष्णांचं आहे म्हणजे इतकं सुंदर वर्णन जे आहे तर ते कुणाचं आहे तर आदिपुरुष भगवान गोविंद यांचं आहे की ज्यांचं ब्रह्माजी भजन करतात तर पुढे जाऊ पुढच्या श्लोकावर आलोल चन्द्रक्लसद्वनमाल्यवंशी रत्नाङ्गदं प्रणयकेलिकलाविलासम् श्यामं त्रिभङ्गललितं नियतप्रकाशम् गोविन्दमादिपुरुषं तम् अहं भजामि. हरे कृष्ण. हरे कृष्ण आता इथे काय म्हटलंय ज्यांच्या गळ्यामध्ये चंद्राचा जो म्हणजे आपण तावीज म्हणतो ना आपण चंद्राच्या आकाराचा अशा पद्धतीचा तावीज सारखं म्हणजे चंद्राच्या आकारासारखं तावीज असलेला म्हणजे चंद्रच तावीज बनलाय त्यांचा थोडक्यात अशी वनमाळा म्हणजे जी आहे ती डोलते किंवा ज्यांच्या 2 हातामध्ये काय आहे बासरी आहे आणि रत्नजडीत ज्यांचे बाजूबंद आहेत आणि जे सदैव प्रेम लीलेमध्ये मग्न आहेत आणि ज्यांचं कसं आहे त्रिभंग श्याम सुंदर रूप आहे त्रिभंग म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे आता त्रिभंग कसे भगवान उभे असतात म्हणजे 3 स्थानांवरती ते म्हणजे वाकलेले असतात त्रिभंग मुद्रा म्हणजे भगवान यांचं जे बासुरी घेतलेलं असं रूप आपण पाहतो ना कमरेतून वाकलेलं पायापाशी वाकलेलं असं जे रूप आहे आणि मानेपाशी वाकलेलं बासरी वाजवताना तर याला त्रिभंग मुद्रा म्हणतात तर असं जे रूप आहे तर ते इतकं सुंदर आहे त्याला श्याम सुंदर रूप म्हणले आणि अशा रूपातले हे जे भगवान आहेत तर नित्य प्रकाशमान आहेत
गोलोक वृंदावनमध्ये, की ज्यांना आदि पुरुष असं म्हटलंय, गोविंद असं म्हटलंय, तर म्हणजे तर त्यांचं मी भजन करतो, म्हणजे त्यांची मी स्तुती करतो. म्हणजे ते मधुर रसामध्ये म्हणजे जे आहेत, तर ते भगवान तिथे चित व्यापार करणारे गोविंद आहेत. म्हणजे काय, अशा पद्धतीनं प्रेमाचं आदान प्रदान करणारे असे भगवान आहेत. आणि चित व्यापार म्हणजे आध्यात्मिक स्तरावरचा व्यापार, म्हणजे आध्यात्मिक स्तरावरचं प्रेमाचं आदान प्रदान करणारे भगवान तिथे उपस्थित असतात. आता पुढे जाऊ आपण. अंगानि यस्य सकलेन्द्रियवृत्तिमन्ति पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरञ्जगन्ति आनन्दचिन्मय सदुज्ज्वल विग्रहस्य गोविन्दमादिपुरुषं तम् अहं भजामि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हा एक श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवूया. 5.30 आणि 5.32 हे 2 रोज गायले जातात आपल्या मंदिरामध्ये. उद्या सगळ्यांनी ऐका लक्षात ठेवून. तर खूप सुंदर वर्णन आहे याचं. तर अंगानी असते म्हणजे काय, की ज्यांचं जे अंग आहे आणि त्यांचे सकल इंद्रिय, म्हणजे सगळी इंद्रिय जी आहेत तर ती कशी आहेत, तर ती सगळी जी इंद्रिय आहेत, तर ती जी आहेत, तर ती कशी आहेत, आध्यात्मिक आहेत. आणि त्याचबरोबर कसं आहे, की हे जे भगवान जे आहेत, तर यांचं शरीरच पूर्णतः आध्यात्मिक आहे आणि त्यांचं एक इंद्रिय आहे ते इतकं विकसित आहे, की ते सगळ्या इंद्रियांचं कार्य करतंय. आपल्याला जर कोणी विचारलं तर हा श्लोक सांगायचा. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमांती पश्यन्ति पांती कलयन्ति चिरंजगंती. म्हणजे एक अंग त्यांच्या सगळ्या इंद्रियांच्या, म्हणजे इंद्रियांची जेवढी काही गुण आहेत, तर त्या म्हणजे ज्या काही वृत्ती आहेत इतर इंद्रियांच्या, त्या सगळ्यांचं एक इंद्रियाचं म्हणजे एक इंद्रिय अंग त्यांचं कार्य करतं पहा. अशी भगवानांची चिन्मय किंवा आध्यात्मिक अशी जी आहेत ते इंद्रिय आहेत. आणि मग पुढे काय म्हटलंय, तर अशा पद्धतीनं आनंद चिन्मय असं जे भगवान यांचं रूप आहे. आणि पुढे काय म्हणले, आनंद चिन्मय सदु उज्ज्वल विग्रहस्य. म्हणजे सदैव म्हणजे असं सदैव म्हणजे काय, तर सदैव यासाठी शब्द काय आहे, तर सत म्हणजे काय, तर वास्तविकता, म्हणजे सदैवता किंवा वास्तविक म्हणजे सदैव भगवान उपस्थित आहेत. त्याचबरोबर कसं आहे, तर आनंद चिन्मय सदु उज्ज्वल विग्रहस्य असा शब्द वापरलाय. म्हणजे काय, तर भगवान यांचा विग्रह कसा आहे, म्हणजे भगवान विग्रह म्हणजे काय, मूर्ती. म्हणजे मूर्ती म्हणजे आपण असं म्हणतो पाय, व्यक्तीला पण मूर्ती हा शब्द वापरतो. आता उत्तर भारतामध्ये आपण गेलो ना, नर्मदा परिक्रमेला मी एक उदाहरण देते, तर लोक कसं म्हणतात, आप कितने मूर्ती हो, म्हणजे काय, आपण किती लोक आहात. मूर्ती म्हणजे काय, तर व्यक्तिमत्व. तर यासाठी शब्द आहे. तर मग किंवा विग्रह म्हणजे काय, व्यक्तिमत्व. मग असे जे आहेत ते कसं आहे, आनंद चिन्मय म्हणजे सदैव आनंद रसामध्ये, परमोच्च आनंद रसाचं ठिकाण असलेलं. आणि त्याचबरोबर कसं आहे, चिन्मय म्हणजे आध्यात्मिक स्तरावर, आणि सत म्हणजे सतनियुक्त म्हणजे काय, वास्तविकता किंवा शाश्वतता असलेलं असं, म्हणजे सदैव उपस्थित असणारं थोडक्यात. आणि उज्ज्वल विग्रह असतं म्हणजे काय, तर उज्ज्वल म्हणजे तेजाने युक्त असतं. आणि उज्ज्वल चा दुसरा अर्थ काय, उज्ज्वल रस म्हणजेच माधुर्य रस म्हटलं जातं. म्हणजे माधुर्य रसाचंच दुसरं नाव उज्ज्वल रस आहे. त्याच्या माधुर्याने युक्त सुद्धा असलेला, माधुर्य रसाने युक्त असलेला असं विग्रह, म्हणजे अशा पद्धतीचे भगवान हे व्यक्तिमत्व आहेत. आणि असे कोण आहेत, गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. म्हणजे दोन्ही जगत, जिथं आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही जगतामध्ये त्यांना काय केलं जातं, पश्यंती पांती कलयंती चिरंजगंती. म्हणजे त्यांना पाहिलं जातं, अशा पद्धतीनं ओळखलं जातं म्हणजे थोडक्यात. आणि त्या अशा पद्धतीने भगवान जे आहेत, तर ते आध्यात्मिक आणि भौतिक म्हणजे दोन्ही जगत आहेत. तर त्याचं काय करतात, तर त्याचं ते पालन पोषण करतात, ते प्रकट करतात. आणि त्याचं सगळं म्हणजे जे काही आहे, तर ते सर्वोच्च नियंत्रण भगवान स्वतःच करतात. पण असे जे भगवान आहेत, तर ते आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही जगतामध्ये ह्या एकाच रूपामध्ये स्वतःला प्रकट करतात, किंवा त्यांना अशा पद्धतीने लोक पाहतात. कसे, आदिपुरुष म्हणून. आणि कसे, तर अशा सुंदर विग्रहांच्या स्वरूपात, की त्यांचं वर्णन कसं आहे, आनंद चिन्मय उज्ज्वल विग्रह असतं. अशा पद्धतीनं अशा सुंदर रूपामध्ये त्यांना म्हणजे जे आहे, तर ते दोन्ही जगतामध्ये आध्यात्मिक आणि भौतिक जगतामध्ये ओळखलं जातं. आणि त्यांचं मी भगवान गोविंद म्हणून भजन करतो. म्हणजे अशा पद्धतीनं मी त्यांचं भगवान गोविंद म्हणून वर्णन करत आहे, किंवा स्तुती करतात अशा शब्दात जे ब्रह्माजी आहेत ते. आता पुढच्या आपण श्लोकावर जाऊ. खूप सुंदर सुंदर श्लोक आहेत. आता आपण
पुढच्या श्लोकावर जाऊ. ही स्तुतीच आहे त्यांच्याविषयी. अद्वैतमच्युतम् अनादिम् अनन्तरूपम् आद्यं पुराणपुरुषं नवयौवनं च वेदेषु दुर्लभम् अदुर्लभम् आत्मभक्तौ गोविन्दमादिपुरुषं तम् अहं भजामि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान वाचलं. आता हा सुद्धा श्लोक आपल्याला बऱ्याच ठिकाणी आलेला आहे पहा भगवद्गीतेमध्ये. दुसऱ्याच अध्यायामध्ये आहे पहा. भगवान यांचं जे वर्णन आहे, भगवान म्हणजे 6 ऐश्वर्यांचं वर्णन जिथे येतं ना, तिथे हा श्लोक आहेच. तर अद्वैतम भगवान कसे आहेत? आता त्यांचं वर्णन पहा. अद्वैतम म्हणजे अद्वितीय, त्यांच्यासारखं कोणी नाही. अच्युतम कधी क्षय न होणारे म्हणजे कधी नष्ट न होणारे. अनादिम म्हणजे कुठलाही आरंभ म्हणजे कुठलाही आरंभ म्हणजे नाही, म्हणजे भगवान स्वतःच आरंभ आहेत, भगवानच स्त्रोत आहेत सगळ्याचा. अनंत रूप जितकी इतकी अनंत रूप आहेत त्यांची, म्हणजे इतकी रूप आहेत आपण वर्णनच करू शकत नाही. मग कसे आद्य म्हणजे सर्वात आधी असं असे निर्माण झालेले असे कोण आहेत? भगवान आहेत. पुराण पुरुष म्हणजे काय? सर्वात प्राचीन पुरुष. मग पुढे काय म्हटले? नवयौवनंच म्हणजे काय? नवयुवक वाटणारे म्हणजे किशोरवयीनच असतात पहा भगवान. आपण नेहमी भगवानाचं किशोर रूपात पाहतो पहा, म्हणजे श्याम सुंदर रूप आहे. आणि पुढे काय म्हणले? वेदेषु दुर्लभम म्हणजे जे वेदांमध्ये पण अप्राप्त म्हणजे अशा भगवान जे आहेत तर त्यांचं दर्शन होणं वेदांमध्ये सुद्धा ते दुर्मिळ दर्शन आहे, अप्राप्य दर्शन आहे आपल्यासारख्या भक्तांना होणं. म्हणजे हे दर्शन मिळावं त्यांच्या श्यामसुंदर रूपाचं, म्हणून प्रत्येक भक्त जो असतो तर तो ही इच्छा म्हणजे त्याच्या मनामध्ये असते. इवन देवता सुद्धा ह्यांना भगवानाचं श्यामसुंदर रूपाचं दर्शन होण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी इच्छुक असतात पहा. जेव्हा भगवानाचा जन्म होणार होता तेव्हा अनेक देवदेवता हे मथुरेमध्ये जात येत असत पहा. ह्यांच्या कडे ह्यांची भेट घ्यायला. देवकी आणि वासुदेव यांची वसुदेव जे आहेत तर त्यांची भेट घेण्यासाठी जाणं येणं असायचं त्यांचं. कारण त्यांना माहिती होतं की भगवान जे आहेत ते अवतरित होणार आहेत. अशा पद्धतीनं भगवान जे आहेत तर ते अशा नवयुवकाच्या रूपामध्ये म्हणजे जे आहेत श्यामसुंदर रूपामध्ये जे प्रकट होतात तर त्यांचं दर्शन कसं आहे? दुर्लभ आहे, अप्राप्य आहे. आणि अदुर्लभम म्हणजे काय? तर प्राप्त व्हायला कठीण नाही आहे. म्हणजे काय? तर जो कोणी त्यांची प्रत्यक्ष सेवा करेल, भक्तिमय प्रेममय सेवा करेल म्हणजे प्रत्यक्ष सेवा भगवानांची, त्याला काही कठीण नाही. कोणासाठी कठीण नाही म्हटले? तर आत्मभक्तो. म्हणजे काय? की आत्माची शुद्धी करणारा म्हणजे भक्तीने जो कोणी भक्त आहे तर त्याला ते कठीण नाहीये, कारण त्याच्या आत्म्याची शुद्धी करून म्हणजे जो कोणी भक्त भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे शुद्धी होते. मग असा जो भक्त आहे की जो स्वतःच्या आत्म्याची शुद्धी करून करण्यासाठी भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करेल आणि शुद्ध बनेल तर अशा व्यक्तीला काही भगवान प्राप्त व्हायला कठीण नाहीत. मग असे जे आहेत गोविंद की जे आदी पुरुष आहेत तर त्यांचं मी भजन करतो. अशा पद्धतीनं सुंदर वर्णन केलंय का त्यांचं ब्रह्माजीने. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढच्या श्लोकावर जाऊया. पन्थास्तु कोटिशतवत्सर सम्प्रगम्यः वायोरथापि मनसो मुनिपुङ्गवानां सोऽप्यस्ति यत्प्रपदसिम्न विचिन्त्य तत्त्वे गोविन्दमादिपुरुषं तम् अहं भजामि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथं काय सांगितलंय? पंथा म्हणजे मार्ग, म्हणजे असे हजारो लाखो कोटीशत म्हणजे असे हजारो लाखो म्हणजे जे मार्ग आहेत म्हणजे तर किंवा अशा हजारो लाखो मार्गांनी वेगवेगळ्या आणि असे हजारो लाखो योगी आहेत. तर ते अष्टांग योगी हजारो लाखो वर्ष समाधी घेऊन अभ्यास करायचा प्रयत्न करतील भगवान यांना प्राप्त करायला आणि म्हणजे भगवान जे आहेत तर यांना जाणून घ्यायला. पण शेवटी काय तर ते म्हणजे ज्या काही म्हणजे माईक वस्तू आहेत तर त्यांना ते त्यागतील. म्हणजे काय? तर भगवान जे आहेत तर यांची प्राप्ती करण्यासाठी ते वैराग्य म्हणजे घेतील किंवा अशा मायातल्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतील आणि निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती करतील. किंवा मग काय होतं की असे जे भक्त आहेत तर ते भगवान यांची म्हणजे अशा पद्धतीने प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे निर्विशेषवाद्यांचं हे वर्णन आहे. मग त्यांना काय होतं तर म्हणजे असे जे निर्विशेषवादी आहेत त्यांना ब्रह्मज्योतीमध्ये आंशिक मुक्ती मिळते. पण जे कृष्णांच्या म्हणजे जे कृष्णांचे चरण कमल आहेत
तर मग त्यांचा म्हणजे जे आहे तर त्याची प्राप्ती यांना होत नाही. म्हणजे काय की असे जे केवळ ब्रह्मा म्हणजे भगवान यांच्या निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात किंवा भगवानाच्या निर्विशेष ब्रह्म या रूपाची उपासना करतात हजारो लाखो वर्ष अशा पद्धतीनं समाधी म्हणजे च्याद्वारे ते अभ्यास करतात असे अष्टांग योगी. मग ते प्राणायाम करतात म्हणजे वायू जे आहे तो आत म्हणजे आत घ्यायचा सोडायचा म्हणजे अशा पद्धतीने योग पद्धतीनं म्हणजे हे ज्ञानी लोक आणि या भौतिक सुखाचा त्याग करतात आणि हजारो लाखो वर्ष साधना करतात. पण ते कधी भगवान यांच्या चरण कमलांशी पोहोचू शकत नाही. तिथे केवळ भक्त आणि भक्तच भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमुळे पोहोचू शकतो बा. मग इथं वर्णन केलंय अशा योग्यांचं गंतव्य काय होतं तर हे ब्रह्माजींनी वर्णन केले. मग अशा आदिपुरुष गोविंद यांचं मी भजन करतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. एकोऽप्यसौ रचयितुं जगदण्डकोटिं यच्छक्तिरस्ति जगदण्डचयाय दन्तः हा अण्डान्तरस्थपरमाणुचयान्तरस्थं गोविन्दमादिपुरुषं तम् अहं भजामि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथं वर्णन आहे की भगवान आता याच्यात वर्णन आहे बरं का की भगवान कसं निर्माण करतात सगळं आणि कसे सर्वोच्च नियंत्रक आहे. तर जो शक्ती जी शक्ती आहे किंवा जो शक्तिमान आहे ते एकमेकांपासून अभिन्न आहे. म्हणजे ते एकच तत्व आहे. म्हणजे आता इथं आपल्या लक्षात येईल शक्तिमान म्हणजे भगवान आणि शक्ती म्हणजे कोण आहे राधा राणी. त्याच्यात गूढ अर्थ आहे बरं का सगळ्यामध्ये. तर तो आपण तत्वार्थ पण समजून घ्यायचा. तर शक्ती म्हणजे म्हणजे भगवानाची शक्ती म्हणजे राधा राणी शक्ती तत्व म्हणजे ते निर्माण करतात भगवान. म्हणजे भगवान यांचं कुठलंही म्हणजे तत्व आहे तर त्याला गोलोक वृंदावनमध्ये सजीव म्हणजे रूप आहे म्हणजे लिव्हिंग बिईंग म्हणजे त्याला एक अस्तित्व आहे वेगवेगळं. म्हणजे गोलोक वृंदावनमध्ये भगवान यांचे जे काही म्हणजे अंग आहेत किंवा जे काही वस्तू आहेत किंवा ज्या शक्ती म्हणजे जे काही आहे भगवान त्याला वेगळं अस्तित्व आहे बरं का. म्हणजे भगवानाच्या शक्तींना सुद्धा वेगवेगळं अस्तित्व आहे. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती अशा वेगवेगळ्या भरपूर शक्ती आहेत भगवानांच्या. तसं भगवान यांची ही जी चित शक्ती आहे, आल्हादिनी शक्ती हिचं पण एक अस्तित्व आहे आणि ती म्हणजेच कोण आहे? राधाराणी आहे. आणि मग शक्तिमान म्हणजे हां. ते भगवान जे आहेत ते आपल्या शक्तीपासून भिन्न नाही आहेत. म्हणजेच काय अभिन्न आहेत. म्हणजे भगवानाची शक्ती आणि भगवान हे एकच तत्व आहे. तर म्हणजेच भगवान म्हणजे भगवानाची शक्ती आणि भगवान हे एकच आहेत म्हणजेच काय राधाराणी आणि भगवान हे एकच आहेत आणि त्याचबरोबर ब्रह्मांडांच्या आतमध्ये जे काही वेगवेगळ्या स्वरूपात जे काही विद्यमान असतं ते पण भगवान यांच्या शक्तीचंच प्राकट्य असतं. म्हणजे त्यांच्यापासूनच ते सगळं तिथे निर्माण झालेलं असतं. म्हणजे भौतिक ब्रह्मांडामध्ये बहिरंग शक्तीमध्ये त्यांची शक्ती परावर्तित होते. आधी पहिल्यांदा काय होतं कृष्ण हे सर्वोच्च तत्व आहे, हो की नाही? आध्यात्मिक जगतातलं कृष्ण तत्व आहे. ते आपल्या सगळ्यांच्या पलीकडे आहे. म्हणजे भगवान हे आध्यात्मिक जगतामध्ये विद्यमान आहेत. ते कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्त होत नाहीत. भगवान यांच्या इच्छेनं काय होतं आपली म्हणजे त्यांची जी अचिंत्य शक्ती आहे त्यामुळे असंख्य ब्रह्मांड निर्माण होतात. मग ते भौतिक ब्रह्मांड जे आहेत तर ती भगवानाच्या बहिरंग शक्ती ज्या आहेत त्या म्हणजे तर त्याच्या म्हणजे त्याच्या माध्यमातून ती सृष्टी आणि ते सगळं निर्माण होतं. आता भगवानांचं धाम जे आहे ते आपल्या मानुष्याच्या कल्पनेच्या पलीकडं आहे. म्हणजे भौतिक जगतामध्ये ज्या काही वस्तू आहेत किंवा आध्यात्मिक ज्या काही जगतामध्ये ज्या काही वस्तू आहेत, तर हे सगळं जे आहे अंतर्गत, तर हे सगळ्या ठिकाणी भगवान जे आहेत, तर ते प्रत्येक अणुपरमाणूमध्ये उपस्थित असतात. म्हणजे आध्यात्मिक जगतात तर भगवान आहेतच उपस्थित, पण भौतिक जगतात मध्ये पण परमात्मा स्वरूपात उपस्थित असतात. अशा पद्धतीने कृष्ण कसे सर्व व्यापक आहेत. त्यांची
जी सर्व व्यापकता इथं जी आहे ती ब्रह्माजींनी मांडली आणि अशाच पद्धतीनं ते सर्व व्यापक असल्यामुळे एकाच वेळी म्हणजे गोलोक वृंदावनमध्ये पण आहेत आणि भौतिक जगतामध्ये मग ह्याला अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हटलं जातं. हा सिद्धांत पण इथं भक्ती सिद्धांत सरस्वतीने मांडलाय. पहा जे ब्रह्माजींनीच मांडलाय तो भक्ती सिद्धांत सरस्वतीने आपल्याला सोपा करून सांगितलाय. हा जो अचिंत्य भेदाभेद तत्व सिद्धांत आहे हा वेदामध्ये पूर्वीपासूनच आहे. तो पुन्हा आपल्या समोर आणला चैतन्य महाप्रभूंनी आणि त्यामुळं तो वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. तसं ब्रह्मसंहितेत ह्या श्लोकामध्ये त्याचा अशा पद्धतीने उल्लेख आहे. आता पुढे जाऊ आपण 36वा श्लोक घेऊ मध्ये. येस. यद्भाव भावित धियो मनुजास्तथैव संप्राप्य रूप महिमासन यान भूषः. एक मिनिट. सुक्तैर्यमेव निगम प्रथितैस्तुवन्ति गोविन्दमादिपुरुषं तम अहं भजामि. कृष्ण. हा आता याचा अर्थ समजून घेऊया आपण. तर इथे काय म्हणलंय यद्भाव भावित धिय मनुजा तथैव संप्राप्य असं म्हटलंय. म्हणजे काय की भावभक्तीनं भावित हृदय असणारा असा जो मनुष्य आहे तर असा जो मनुष्य असतो तर त्याच्यासाठी उपयुक्त रूप महिमा आसन वाहन आणि आभूषण जे आहे तर ते प्राप्त करून म्हणजे वेद कथित मंत्र सूक्त जे आहेत तर त्यांच्याद्वारे ज्यांची स्तुती करता येऊ शकते असे म्हणजे कोण आहे आदिपुरुष भगवान म्हणजे जे गोविंद आहेत त्यांचं मी भजन करतो. म्हणजे काय तर भगवान यांची आता भक्तीनं भावित हृदयवालं मनुष्य म्हणजे काय तर जो भावभक्तीमध्ये जो गेलाय भावभक्तीच्या टप्प्यावर मग असा जो भक्त आहे तो पुढे प्रेमाभक्तीमध्ये जातो. मग आता 5 रसामध्ये तो बांधला जातो भगवान यांच्याशी. असा जो भक्त आहे तो या 5 पैकी एका भावामध्ये भगवान यांच्याशी काय करतो प्रेमाचं आदान प्रदान करतो. शांत दास्य सख्य वात्सल्य आणि मधुर रस किंवा त्याला शृंगार भाव पण म्हटलं जातं. मग आता आपला जो काही भाव असतो त्यानुसार भक्त हे कृष्णाशी प्रेमाचं आदान प्रदान करून त्या रसामध्ये बांधले जाऊन त्यांची सेवा करतात. आपल्या जीवनाचं अंतिम लक्ष काय असतं अशा एका भगवत भावामध्ये स्थित होणं आणि भगवान यांची जी आहे ती भक्तिमय प्रेममय सेवा. शुद्ध भक्त काय करतो एवढी एकच इच्छा बाळगतो की ह्या 5 पैकी कुठल्या तरी एका रसामध्ये तो स्थित होतो आणि भगवान यांची जी आहे भक्तिमय प्रेममय जो सेवा करतो. तर त्यासाठी एखाद्या विशिष्ट रसामध्ये योग्य झाल्यानंतर तो भक्त काय करू शकतो की अशा पद्धतीने भगवान जे आहे तर त्यांची महिमा मंडन तो करतो किंवा भगवान यांची सेवा करू शकतो असं आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे भगवान यांची सेवा करून भगवान यांचं आसन त्यांचं वाहन बनून त्यांचं आभूषण बनून म्हणजे भगवान यांचं आभूषण बनण्याचा मान म्हणजे भगवान यांचं आभूषण म्हणजे काय आहे तर भगवान सेवक म्हटलं जातं त्यांना. हे कोणाचं रूप आहे तर शेष रूप आहे शेषाची रूप आहे ती सगळी म्हणजे भगवान यांना आपण वेगवेगळे कपडे घालतो आभूषण घालतो हारतुरे घालतो की नाही वेगवेगळ्या माळा घालतो हे भगवान सेवक म्हटलं जातं. ही भगवान जे आहेत जे शेष भगवान आहे त्यांचं रूप आहे बलरामजींचं रूप आहे. मग आता ते भगवान सेवक आहेत थोडक्यात. मग हे सगळे भगवान यांचं आसन वाहन यांना काय म्हटलं जातं भगवान सेवक. मग ही भगवान यांचीच रूप आहेत म्हणजे अनंत शेषी भगवान यांचंच रूप आहे मग त्यांचीच रूप आहे. मग अशा पद्धतीने वेगवेगळे वेशभूषा म्हणजे किंवा वेगवेगळे अलंकार अशा पद्धतीनं तर असं बनवून म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये बनवून आणि त्याचबरोबर वेगवेगळे भक्त बनून अशी ते सेवा आपण अशा भगवान यांची सेवा करू शकतो. कोण करू शकतो तर जो शांत रसाचा अधिकारी म्हणजे उदाहरण दिले की भगवान यांचं महिमा मंडन करणारं रूप किंवा भगवान म्हणजे महिमा मंडन करणारे म्हणजे स्तवस्तुती गाणारे किंवा भगवान यांचं आसन बनणारं सेवक भगवान यांचं वाहन बनणारा म्हणजे गरुड विष्णूंचं कसं वाहन आहे तसं भगवान यांचं आभूषण वेगवेगळे बनणार आहे. हे लोक काय करतात तर भगवान यांचे शांत रसातले भक्त आहेत त्यांची अशा पद्धतीने सेवा करतात. म्हणजे काय तर इथे भगवानांच्या वेगवेगळ्या सेवकांचं वर्णन सांगितलंय. मग त्यापैकी शांत रसातल्या सेवकाचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आले. मग आता
दास्य रसातले जे आहेत तर ते वैकुंठामध्ये ऐश्वर्य रसात जिथं असतात, नारायण रूपात भगवान असतात, तिथं त्यांची सेवा करतात. सख्य आणि वात्सल्य आणि माधुर्य रस हे अधिकारी म्हणजे जे असतात ह्या म्हणजे ह्या रसामध्ये जे असतात तर ते वैकुंठापेक्षाही वरती म्हणजे सर्वोच्च असं लोक कुठलाही गोलोकधाम तर तिथं सेवा करतात भगवान यांची. आणि अशा पद्धतीनं ही जी स्थानं आहेत त्यांचं वर्णन वेदांमधल्या वेगवेगळ्या सूक्तांमध्ये, मंत्रांमध्ये दिलंय. आणि ते त्या रसानुसार त्यांची उपकरणं म्हणजे काय आहेत तर ते म्हणजे त्यानुसार म्हणजे उपकरणं म्हणजे काय तर ते विधी काय आहेत भगवान यांची स्तुती करून त्यांची सेवा करण्याचे हे सुद्धा वर्णन दिलंय वेदांमध्ये. आणि अशा पद्धतीने ते तिथे सेवा करत असतात. म्हणजे भगवान यांचे जे मुक्त जीव आहेत अशा पद्धतीने भगवान यांचं नाम, गुण, लीला यांचं गायन करत असतात आणि अशा जगतामध्ये ते वेगवेगळ्या सेवा करत असतात. म्हणजे दास्य रसातले जे भक्त असतात ते भगवान नारायण यांची सेवा करत असतात. शांत रसातले असतात ते वेगवेगळे आभूषण, वाहन असं बनवून भगवानाची किंवा वेशभूषा असं अलंकार बनवून सेवा करत असतात. आणि सख्य आणि वात्सल्य आणि माधुर्य रसातले गोलोक धामामध्ये प्रत्यक्ष धामामध्ये भगवान यांची सेवा करत असताना हे वर्णन कुठं दिलंय तर वेदांमध्ये दिलंय सूक्तांच्या माध्यमातून आणि मंत्रांच्या माध्यमातून ज्यांची स्तुती म्हणजे हे वर्णन दिलंय कशी सेवा करत असतात ते आणि कशी केली पाहिजे याचे विधी पण आहेत म्हणजे त्याला उपकरण म्हणले की ज्याद्वारे भगवान यांची सेवा कशी करायची याचं वर्णन आहे त्याचबरोबर भगवान यांची स्तुती पण त्यात वर्णिलेली आहे वेदांमध्ये. अशा पद्धतीनं ब्रह्माजी इथे आपल्याला हे गोपनीय म्हणजे आपण म्हणू गोपनीय तत्व इथे सांगतायत पहा असं सुंदर सुंदर गूढ गोपनीय अर्थ ह्या ब्रह्मसंहितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर आता 5 वाजलेत आपण थांबूया. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. कृष्ण माझं रेकॉर्डिंग थांबवलं तरी चालेल.